ताई गाण्याला पण आहे. तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज नीट ऐकू येतोय? तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज नीट ऐकू येतोय? हो हो येतोय येतोय. ओके, इथून सुरुवात करूया. सुरू कर. हो. सगळ्यांना नमस्कार. पावसाळी काव्य संमेलनात सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या माझ्या सगळ्या सख्यांचं मनःपूर्वक या संमेलनाची सुरुवात या संमेलनाची सुरुवात आमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षा सन्माननीय सुनेत्राताई दीप प्रज्वलन करून करतील. मी त्यांना तशी विनंती करते. सुनेत्राताईंनी दीप प्रज्वलन करावं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिवा तेजाकडे नेतो, अंधाराचा नाश करतो. आरोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवति एव दीपज्योतिर्नमोस्तुते. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणामण्डितकर्णिका या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां तु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सुनेत्राताईंनी दीप प्रज्वलन आणि सोबतच प्रतिमा पूजनही केलेलं आहे. आणि आता आपण लगेचच आपल्या काव्य सौदामिनी या आपल्या पावसाळी काव्य संमेलनाला सुरुवात करूया. मी जसं सुरुवातीला म्हटलं की माझ्या सगळ्याच सख्यांना सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. छान मस्त पावसाळी वातावरण आहे आजूबाजूला, हवा छान, सोबत सुरेख रमणीय संध्याकाळ आणि बरोबर तुम्ही सगळ्या सख्या. असं असताना पावसाळी संमेलन आपलं उत्तमच होणार, यात अजिबात शंका नाही. आपण सुरुवात करूया. खूप नावाजलेल्या कवींनी म्हणजे ती बाबू बोरकर असतील, शांताबाई शेळके असतील, मंगेश पाडगावकर असतील, यांनी पावसाविषयी इतकं सगळं लिहून ठेवलंय की खरं तर आपण लिहायला लागलो की नव्याने काय लिहावं हा प्रश्न पडतो. पण तरीही प्रत्येक माणूस वेगळा, व्यक्ती तितक्या, प्रकृती आणि प्रवृत्ती सुद्धा. तर त्यामुळे प्रत्येकाच्या मनातून आतून आलेल्या भावना आपण या कवितेत या कवितात आपले व्यक्त करणार आहोत. पाडगावकरांची छान कविता आहे. पाऊस आला रे आला, पाऊस आला रे आला, धारा झेला रे झेला, सुगंध ओला रे ओला, डोंगर नाला रे नाला. तर इतक्या छान वातावरणात आपले काव्य संमेलन सुरू होत आहे. मी आपल्या पहिल्या व्यक्त होणाऱ्या आपल्या ज्या सख्या आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. त्या आहेत शारदाताई मालपाणी. सरस्वतीचा वरदहस्त आहे आणि नाव सुद्धा शारदाच आहे. शारदाताई मालपाणींना मी विनंती करते की त्यांनी आला ऋतू पावसाळा ही त्यांची कविता सादर करावी. शारदाताई. एक मिनिट. हा हा आधी प्रस्तावना आहे, नंतर ज्योत्स्नाताईंचं मनोगत आणि मग संमेलनाचं उद्घाटन झालेलं नाही. ओके, म्हणजे मध्ये थोडा वेळ माझा माईक बंद झाला होता, तर तुम्ही तिथे करताना दिसल्यामुळे ओके ठीक आहे. तरी सगळ्यांना आपण संमेलनापूर्वी अगदीच जरा वेळ आपल्या आमच्या सुनेत्राताई संमेलनाचं उद्घाटन करतील, संमेलनाची प्रस्तावना करतील. मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. नमस्कार मैत्रिणी. आदरणीय मोहन कुलकर्णी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. व्यासपीठावरच्या आजच्या काव्य सौदामिनी वर्षा संमेलनाच्या अध्यक्ष माननीय पद्माताई भुशी, म्हणजेच आपल्या आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्थेच्या अध्यक्षा, तसेच
अखिल भारतीय साहित्य संस्था अभिसिद्ध लेखिकाच्या कार्याध्यक्ष माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे, ज्या आपल्या आजच्या संमेलन उद्घाटक आहेत, आणि या दोघींना माझा सादर नमस्कार. तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व सभासद जे ऐकण्यासाठी जमले असतील आणि ज्या काव्य संमेलनात आता सादरी करणार आहे त्या सख्या, त्या सगळ्यांना माझा नमस्कार. तर यावेळेस आपण वर्षा संमेलनाची जबाबदारी कोकण विभागाला दिलेली होती आणि आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडू असा मला विश्वास आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन आहे, त्यामुळे आता हार किंवा पुष्पगुच्छ मी ज्योत्स्नाताईंना किंवा पद्माताईंना देऊ शकणार नाही. तरी पण मी माझ्या शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करते. हार तुरे पुष्पगुच्छ कालांतराने सुकून जातील, पण ही शब्दसुमने माझ्या मनात सदैव रेंगाळत राहतील. म्हणूनच स्वागत करते तुमचे मी माझ्या शब्दसुमनांनी, आणि स्वीकार करावा सगळ्यांनो तुम्ही याचा आनंदाने. जशी वर्षा ऋतू येण्याची वाट आपण वर्षभर बघतो, तसेच आम्ही सगळे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष या वर्षा संमेलनाची वाट वर्षभर बघत असतो. आणि या निमित्ताने सगळे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी एकत्र येतात आणि भेटतात, म्हणजे दिसतात तरी एकमेकांना निदान, आणि भिजून घेण्याचा आनंद घेतात. आम्ही सिद्ध लेखिका ही संस्था सदैव प्रेरणा देत असते. आपले अध्यक्ष माननीय पद्माताई तसेच कार्याध्यक्ष ज्योत्स्नाताई नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांद्वारे करत असतात, आणि आपल्या सुद्धा त्याच्यात भाग घेऊन त्यांना तितक्याच चांगला प्रतिसाद देत असतात. मला असं वाटतं की आपण जिल्हा अध्यक्षांनी सुद्धा काही थोडासा भार उचलला पाहिजे, तरच आपली संस्था नावारूपाला येईल. माझी सर्व शिक्षकांना एक छोटी विनंती आहे की दिवसभराच्या वेळात एकदा तरी जिल्हा समूहावर भेट देत जा, म्हणजे दिवसभरात काय सूचना आपल्याला टाकलेली आहे ती तरी कळेल. कारण आपण असं 24 तास कुणीच इतके व्यस्त नसतो की 1 मिनिट सुद्धा जाऊन मेसेज बघू शकणार नाही. आणि हे मी तुम्हाला फक्त तुमची एक मैत्री म्हणून सांगते आहे, फार सांगत नाही. त्यामुळे कोणी वैयक्तिक घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका. आम्ही सिद्ध लेखिकाने आपल्याला एक भव्य आणि मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तर साहित्य साधना करता करता आपण स्वतःचा विकास तर करायचाच आहे, पण संस्थेला सुद्धा मोठं करायचं आहे. हे जर लक्षात ठेवलं तर आपली संस्था लवकरच भव्य दिव्य होईल असा माझा विश्वास आहे. हे कोणीतरी एखादा जिल्हा आयोजन करतं, तर यावरती जेव्हा पद्माताईंनी विचारलं मीटिंग मध्ये कोण आयोजन करेल, तर म्हटलं आधी माझ्या सख्यांना मी विचारते आणि मग याचं आयोजन करेल. आणि त्याप्रमाणे माझ्या या सख्यांनी सांगितलं की आपण करू शकतो, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि आजचे तांत्रिक बाजू सांभाळली आहे उमा जोशी, सगळा अहवाल लिहून घेणारे आमच्या कार्याध्यक्ष पूजा कुलकर्णी, आणि संचालन करणारे अनुप्रकाश कोल्हे, या सगळ्या कार्यकारिणीचे आमचे सदस्य आहेत. तर त्यांचे आभार मानून मनापासून कौतुक करते, कारण त्यांच्या आयोजन शक्य झालं नसतं. आणि माननीय पद्माताईंचे मी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आभार मानते. आणि आता परत सूत्रसंचालकांना विनंती करते, त्यांच्याकडे देते माईक, की त्यांनी आता ज्योत्स्नाताईंना त्यांचं मनोगत सांगायला सांगावं, म्हणजे त्या त्यांचं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनेत्राताई. मोठ्या असल्यामुळे कधी कान पकडायचा तुम्हाला अधिकार आहे. जे चुकलं ते चुकलंच. आता मी ज्योत्स्नाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्योत्स्नाताई. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व सख्यांना अशी विनंती करते की आपले माईक जे आहेत ते माईक कृपया बंद करा. सगळ्यांनी माईक जर बंद केले ना तर नक्की आवाज चांगला येईल. कोणाच तरी माईक चालू आहे त्यामुळे ऐकायला येते, तर कृपया माईक सगळ्यांनी बंद करा, म्हणजे मग आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रकारे ऐकायला येईल. द्यायची होती. सॉरी, जे बोलत आहे त्यांनी कृपया व्हिडिओ सुरू ठेवा, कारण रेकॉर्डिंग होतीये. तर माझा व्हिडिओ सुरूच आहे. आता दिसला माझा व्हिडिओ सुरू आहे मगासपासून, म्हणजे मी ओपन केल्यापासून सुरूच ठेवलेला आहे व्हिडिओ. तर मला
माझ्या व्हिडिओवर काहीतरी एक चिन्ह आलंय, तेवढं फक्त कळत नाहीये काय आहे, तर ते मला समजेना काय चिन्ह आहे. एक मिनिट, मी तुम्हाला पिन केलंय, म्हणजे तुम्ही सगळ्यांना दिसाल आणि तुमची टाईम पोहोचली होईल, तर मग कोणत्या टाईम मध्ये तुम्ही दिसता. इथे मी सगळ्याच कवयित्रींना सांगते की जेव्हा तुमची कविता सादरीकरण होणार आहे, तुमचं नाव जेव्हा काढलं जाईल, तेव्हा एक जरा अर्धा मिनिट थांबा, मला तुमची टाईल पिन करायला लागेल. म्हणजे तुम्हाला पिन केलं की तुम्ही मोठा दिसेल तुमची टाईल आणि बाकीच्यांच्या टाईल्स छोट्या दिसतील, जेणेकरून सगळ्यांना तुम्हाला नीट बघता येईल आणि तुमचं सादरीकरण ऐकता येईल. सर्व सिद्ध लेखिकांचे मी आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेची कार्याध्यक्ष या नात्याने सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या ह्या कवी संमेलनाचं शीर्षक मला खूप आवडलं, काव्य सौदामिनी. खरं म्हणजे आपण सर्व कवयित्री किंवा सर्व साहित्यिका, सर्व लेखिका ह्याच मुळात सौदामिनी आहोत, लखलखत्या सौदामिनी आहोत आणि आपल्या कविता सुद्धा आज तशाच लखलखणार आहेत. तर हे नक्कीच. त्यामुळे प्रथम मी सुनेत्राताईंचं यासाठी कौतुक करते की अतिशय सुंदर असं शीर्षक आपल्या या कवी संमेलनाला त्यांनी दिलं, तर त्याबद्दल त्या खरंच अभिनंदनाला पात्र आहेत किंवा अभिनंदनीय अशी ही गोष्ट आहे की संमेलनाचं शीर्षक अप्रतिम आहे. आपल्याला माहित आहे की केशवसुतांनी म्हटलेलं आहे की कविता ही आकाशातली वीज आहे, जो हातात धरू जातो तो होरपळून निघतो. इतकी कविता जी या कवितेमध्ये ताकद आहे आणि आपल्या स्त्रियांमध्ये सुद्धा तितकीच क्षमता आहे. तर ह्या दोन्हींचाही अतिशय उत्तम असा संगम या कवी संमेलनामध्ये होणार आहे की अगदी लखलखणाऱ्या सौदामिनी असणाऱ्यांच्या हातात आता ही लखलखणारी कविता आहे. त्यामुळे सगळीकडे छान असा एक प्रकाश आपल्याद्वारे पाडण्याचा प्रयत्न आपण सगळ्याजणी निश्चितपणे करणार आहोत. आपण दरवर्षी हे वर्षा संमेलन घेतो. गेल्या वर्षी पुण्याने घेतलं होतं, यावर्षी कोकण विभागाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. अगदी कौतुकाची गोष्ट आहे की सगळ्या जणी पटकन तयार झाल्या आणि त्यांनी हा कार्यक्रम घ्यायचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे आज त्याचं आयोजन करून सुरुवातही झालेली आहे. मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्याने अशी जबाबदारी घ्यायला हवी आणि केवळ वर्षा संमेलन नव्हे तर वर्षातून आपण 2 संमेलन घ्यायला काही हरकत नाही. महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला एक संमेलन घेता येणं शक्य आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांनी जर ही जबाबदारी घेतली तर आपल्याला सगळ्यांनाच याच्यामध्ये विशेष असा आनंद निर्माण होईल की आपण खरंच काहीतरी दरवेळेला करायला हवं. आपली उत्तम अशी कविता या ठिकाणी आपण सादर करायला हवी असं प्रत्येकाला वाटेल. जिल्हा अध्यक्ष सजग असतील तर तो ग्रुप सुद्धा जास्त चांगल्या तऱ्हेने सजग राहू शकेल. मला आता सुनेत्राताईंनी जे सांगितलं तेच पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतंय की प्रत्येकीने आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घ्या. आपण जो काही उपक्रम चाललेला असेल त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. जास्तीत जास्त सगळ्यांनी सहभागी होणं अतिशय आवश्यक आहे. एक आपली चांगली संस्था नावारूपाला येत आहे. 2 वर्ष मोठं असं साहित्य संमेलन आपल्या संस्थेने घेतलेलं आहे. त्यामुळे आपली संस्था ही नक्कीच भक्कम अशा पायावर उभी आहे. तिला जर बळकटी द्यायची असेल तर प्रत्येक सखीनी याच्यामध्ये मनापासून असा सहभाग घ्यायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. आपल्यामध्ये जे काही लेखन गुण आहेत ते लेखन गुण या ठिकाणी सादर केले पाहिजे. मी पुण्याचं ज्या वेळेला संमेलन घेतलं त्यावेळेला वेगवेगळ्या उपक्रमातनं फेसबुकवर आलेल्या कविता म्हणा किंवा ग्रुपवर आलेल्या काही सूचना असतील, काही लेख असतील, यातूनच माझ्या लक्षात आलं होतं की कोण कुठल्या उपक्रमांसाठी आपल्याला उपयुक्त आहे. म्हणजे तुमची नावं ही अशी जर समोर आली तर मग सहभाग देताना, मुख्य संमेलनात सहभाग देताना सुद्धा आयोजन करणाऱ्या संस्थेला ते बरं पडेल की अरे ह्या मला माहिती आहे, यांचा सहभाग चांगला असतो, या उत्तम बोलतात, हे त्या ठिकाणी सिद्ध होऊ शकेल. त्यासाठीच प्रत्येकीने काय करायला हवं तर आपला सहभाग जो आहे तो चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त सहभाग द्यायला हवा.
मी फार काही सांगणार नाहीये. तर काव्य सौदामिनी जी आहे ती आता छानपैकी लखलखली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलेन. आणि उद्घाटन दीपप्रज्वलन जरी नसलं माझ्याकडे तरी सुद्धा उद्घाटन म्हणून मी उद्घाटनासाठी माझी एक कविता सादर करून मी उद्घाटन करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे माझ्या मनाचे आभाळ. माझ्या मनाचे आभाळ असे ओथंबून आले. माझ्या मनाचे आभाळ असे ओथंबून आले. माझ्या मधीर मनाला चिंब भिजवून गेले. चिंब भिजवून गेले सोहीकडे पाणी पाणी. चिंब भिजवून गेले सोहीकडे पाणी पाणी. रिमझिम सरी आल्या ओठी पावसाची गाणी. ओठी पावसाची गाणी पोरी भिंगोऱ्या खेळती. ओठी पावसाची गाणी पोरी भिंगोऱ्या खेळती. अंग झिम्माड होताना पाय तालात नाचती. पाय तालात नाचती ओल्या हिरव्या रानात. पाय तालात नाचती ओल्या हिरव्या रानात. सख्या फुलती झुलती गुज सांगती कानात. गुज सांगती कानात ताल धरती मनात. गुज सांगती कानात ताल धरती मनात. गोफ गुंफती प्रेमाचा धुंद नाचत नाचत. धुंद नाचत नाचत साद देती पैंजणांना. धुंद नाचत नाचत साद देती पैंजणांना. यावा साजण हळूच अशा अधीर क्षणांना. अशा अधीर क्षणांना माझ्या मना तू सांभाळ. अशा अधीर क्षणांना माझ्या मना तू सांभाळ. बघ कलंडेला आता माझ्या मनाचे आभाळ. बघ कलंडेला आता माझ्या मनाचे आभाळ. माझ्या मनाचे आभाळ असे ओथंबून आले. माझ्या मनाचे आभाळ. सख्यांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ही कविता थोडीशी वेगळी, म्हणजे प्रत्येक चौथ्या ओळीला पुन्हा कवितेमध्ये गुंफलेलं आहे पुढच्या कडव्यामध्ये. याला दामयमक असं म्हणतात. दामयमकाची ही कविता मी या ठिकाणी सादर केली आणि आपल्या कवी संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करते. धन्यवाद. मला या ठिकाणी उद्घाटक म्हणून बोलवलं त्याबद्दल सुनेत्राताईंचे मी आभार मानते, मनापासून आभार मानते आणि अतिशय सुंदर नियोजन, सुंदर पत्रिका त्यासाठी कौतुक करते. धन्यवाद. छान, एकदम मस्त. माईक सुरू कर. अनुप्रिता माईक सुरू कर. माईक सुरू आहे. हा, आता सुरू झालं. सुरू आहे ना? हा, आता सुरू आहे. ज्योत्स्नाताईंनी इतकी सुरेख कविता सादर केली आणि मनाचा आभार ते शब्दातून माझ्या लक्षात. खरंच मला सुनेत्राताईंनी सांगितलं, मला खूप आनंद झाला की इतक्या सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांना मला ऐकायला मिळेल. मला खूप छान वाटतंय. सख्यांनो, धुक्यात डोंगर, ढगाळ आकाश, थंड हवा. धुक्यात डोंगर, ढगाळ आकाश, थंड हवा. गरमागरम भजी, कुरकुरीत गरमागरम भजी आणि कडक चहा. सख्यांनो, काव्यात भिजायला तयार राहा. आपण मालपाणीताईंची कविता ऐकली. आता आपण विनंती करणार आहोत वासंतीताईंना. वासंती वर्तक या ठाण्याच्या सल्लागार आहेत. नाही आहे हे त्या ज्योत्स्नाताई चांदगुडे. ओके, त्या ज्योत्स्नाताईंची कविता झाली. शारदाताई मालपाणींना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करा. शारदाताई. काही पुढील कवयित्री पण सांगाव्यात, म्हणजे त्या तयार होतील. शारदाताई नंतर वासंतीताई आहेत. शारदाताई ऍड झालेल्या आहेत का? येणार नाहीयेत. नाही येणार. रेखाताई ढगे धाराशिवच्या आलेत का? त्याच्याऐवजी झरकर बोल. झरकरचं नाव माहितीये का? बर का, समोरची नावं दिसतायत आपल्या आलेली. आता शुभांगिनी दिसतायत, ज्योती कोणीतरी दिसतायत, स्नेहलताई दिसतायत, मीना शिंदे दिसतायत.
माझं नाव आहे, माझं नाव घ्या, माझं नेट जरा येतं जात आहे प्लीज. माहिती आहे, माधुरीचं नाव घ्या पहिलं. तुमचा नंबर आहे औरंगाबादच्या माधुरी कविता सांगत. माझा आवाज येतोय का? हो खूप सुंदर आयोजन केले सुनेत्राताई, एवढ्या कमी वेळामध्ये. तुमचं खूप खूप अभिनंदन रत्नागिरी टीमचं. मी वेळ न घेता माझी कविता सादर करते. पाऊस धारा. रिमझिम रिमझिम पाऊस, रिमझिम रिमझिम पाऊस, गंधाळलेली हवा. रिमझिम रिमझिम पाऊस, गंधाळलेली हवा, हवेतील मस्तवाल गारवा आणि चिंब भिजलेली तू. हवेतील मस्तवाल गारवा आणि चिंब भिजलेली तू, केसांवरून ओठांवर ओघळणारी जलधारा. केसांवरून ओठांवर ओघळणारी जलधारा, पापण काठावरील इंद्रधनुषी तुषार. पापण काठावरील इंद्रधनुषी तुषार, समोरच समोरच पागोळीवरून ओसाळणाऱ्या फेसाळ धारा. समोरच पागोळीवरून कोसळणाऱ्या फेसाळ धारा, दगाबाज श्वासांच्या मंद मंद लहरी. दगाबाज श्वासांच्या मंद मंद लहरी, लाजऱ्या डोळ्यातील भिजलेपण. लाजऱ्या डोळ्यातील भिजलेपण, उधाणलेल्या भावनांचा चिंब विद्रोह. उधाणलेल्या भावनांचा चिंब विद्रोह, हिरव्या झाडांचं उगाच अवघडलेपण. हिरव्या झाडांचं उगाच अवघडलेपण, उगाच विजांचं गडगडाटी हास्य. उगाच विजांचं गडगडाटी हास्य, एक आवेगाची घट्ट मिठी अन तुझ्या श्वासातील गहिरेपण. एका आवेगाची घट्टमिठी आणि तुझ्या श्वासातील गहिरेपण. सखे आठवते तुला, सखे आठवते तुला, तुझ्या माझ्या सहवासाची वर्षा सहल. तुझ्या माझ्या सहवासाची वर्षा सहल. धन्यवाद. वा वा वा, क्या बात आहे, सुरेश. मला चिंब विद्रोह खूप आवडला. छान माधुरीताई. काही म्हणाले तसं की दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आल्या की त्याच्यातून आणखी एक वेगळा अर्थ. तसं तुमचं ते चिंब विद्रोहाचं झालं, खूपच सुंदर. पाऊस आणि प्रेम यामध्ये एक समान दुवा असतो. पाऊस आणि प्रेम यामध्ये एक समान दुवा असतो, म्हणून प्रेमिकाला नेहमी पाऊस आवडतो. पाऊस आणि प्रेम यामध्ये एक समान दुवा असतो. प्रेमाप्रमाणे पाऊस सुद्धा आपल्याला इतक्या नवा भासतो आणि म्हणून इतक्या सगळ्यांना घेऊन सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा अजून पावसाविषयी लिहावं असं वाटतं. इतक्या मान्यवरांनी आपल्या समोर मांडून ठेवली. यानंतर मी ज्योतीला विनंती करते की त्यांनी आपली कविता, ज्योती आहे, ज्योतिताई आहेत, हो. सर्वांना माझा, सर्व मान्यवर मंडळींना माझा नमस्कार. मी माझी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे तू येत राहा. पावसाला उद्देशून ही कविता आहे. तू येत राहा. कमळ चमेली प्राजक्ताला, कमळ चमेली प्राजक्ताला, ठेवून ध्यानी तू बरसत राहा. कमळ चमेली प्राजक्ताला, ठेवून ध्यानी तू बरसत राहा. काय भरोसा उद्या आमचा, सूर्यांसवे प्रिय फुले तू फुलवीत राहा. कोरड्या ओल्या दुष्काळाने हट्टा राज्याची तू करीत राहा. कोरड्या ओल्या दुष्काळाने हट्टा राज्याची तू करीत राहा. आत लावणी अंकुरलेले रोग, ऐटीत त्याचे तू वाढवीत राहा. जीव असे कित्येक येती जाती, जीव असे कित्येक येती जाती, तुझ्या मर्जीने तू येत राहा. फक्त त्या पोशिंद्याची जरा काळजी तू घेत राहा. प्राणी पक्ष्यांच्या वाटेवरती, प्राणी पक्ष्यांच्या वाटेवरती बीजांचा तुझा तो गडगडाट. मुसळधार बरसेल आताच जणू, तसे येण्याचे संकेत तू देत राहा. नदी जमतील ढग जेव्हा, आम्हा तेव्हा तू भुलवीत राहा. नभी जमतील ढग जेव्हा, आम्हा तेव्हा तू भुलवीत राहा. गार गार त्या वाऱ्यांसवे दिशा तुझी तू बदलत राहा. थेंबासाठी तरसणारे जीवांना, थेंबासाठी तरसणारे जीवांना, रौद्र रूप तुझे तू दावीत राहा. दुथडी भरून नदी अन नाले, समुद्रात तू त्या भेटीत राहा.
क्षणिक धारा तेज दिनकरा, क्षणिक धारा तेज दिनकरा, रंग नभी तू बदलत रहा, इंद्रधनुचे सप्तरंग ते क्षितिजावरची तू दावीत रहा. नाव घालून सृष्टीला त्या, नाव घालून सृष्टीला त्या, हिरवा कंच शालू नेसवीत रहा, रंग टवटवीत फुलांचे गजरे त्या रानवेली तू माळीत रहा. धारा कोसळता धरेवरती रोमांच उभे त्या प्रिय करा, धारा कोसळता धरेवरती रोमांच उभे त्या प्रिय करा, चिंब भिजल्या प्रेयसीच्या त्या स्वप्नात फक्त तू येत रहा, तू येत रहा, तू येत रहा. धन्यवाद. वा वा, अतिशय सुंदर कविता. वास्तव पण त्यामध्ये आलं आणि स्वप्न पण आलं, दोन्ही गोष्टी. करा. छान पावसाची कविता ताई. यानंतर मी आपल्या पुढच्या कवयित्री आहेत अर्चना संबरकर परभणीच्या. त्या आता पाऊस फुलं पाडणार आहेत. छंदताई नंतर मी त्यांना विनंती करते. आलेत ना त्या? हो, मी नाव बघितलं. नमस्कार सर्वांना. मी परभणी जिल्हा प्रमुख सौ अर्चना धनंजय संबरकर माझी पाऊस फुले ही कविता या ठिकाणी सादर करत आहे. प्राजक्ता सम टपटप पडती थेंब फुले ही धरणीवरती, प्राजक्ता सम टपटप पडती थेंब फुले ही धरणीवरती, कधी गरजती लखलख होती बकुळ फुलांच्या अवती भवती, कधी गरजती लखलख होती बकुळ फुलांच्या अवती भवती. गुलाब रिमझिम अत्तर झेली, गुलाब रिमझिम अत्तर झेली, करकमलांची मिठी सोबती, बरसे ही बेधुंद सायली सलज्ज मोगर कलिका खुलती, बरसे ही बेधुंद सायली सलज्ज मोगर कलिका खुलती. मधुमालती व रात राणी, मधुमालती व रात राणी, फुलून येती लोभसवाणी, निशिगंधाची गोड कहाणी सांगत सुटते सृष्टी राणी, निशिगंधाची गोड कहाणी सांगत सुटते सृष्टी राणी. किमया करतो वरुण अशिकी, किमया करतो वरुण अशिकी, सदा कुणी ही नटती सजती, किमया करतो वरुण अशिकी, सदा कुणी ही नटती सजती. कुजबुज होते केतकी बनी परिमळ पसरे अवनी वरती, कुजबुज होते केतकी बनी परिमळ पसरे अवनी वरती. प्राजक्ता सम टपटप पडती थेंब फुले ही धरणीवरती, कधी गरजती लखलख होती बकुळ फुलांच्या अवती भवती, बकुळ फुलांच्या अवती भवती. सुंदर, सुरेख, अगदी सरळ व्यवहार कविता. साधी सोपी शब्द त्यामुळे भावले मनाला. छान वाटलं ऐकायला. हो, मी मगाशी जसं म्हटलं तसं की खूप कवींनी खूप लिहून ठेवलं, पण बोरकरांचा पाऊस आपल्याला सगळ्यांना एकदम जवळचा वाटतो. त्यांनी इतकं छान अगदी सहज सोप्या गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गड निघाले. म्हणजे यांच्या एक एक ओळी म्हणजे आपल्या अभ्यासाची एक एक कविता असं वाटतं मला की त्याच्यात शब्द माधुरी आहे, शब्द सौंदर्य आहे, भाषेचं वेगळं सौंदर्य आहे. तर आपल्याला ते अभ्यास करायला म्हणजे अजून सौदामिनी आज नाव छान आहे आणि सगळ्यांच्या कविता ऐकून आणि तुम्हाला सगळ्यांना बघून सुद्धा खरं तर बोलताना की या शब्दाला म्हणजे किती हा सार्थ त्यांनी नाव निवडलंय असं मला वाटतं. याच्यानंतर मीनाताई शिंदे आपल्या पुण्याच्या त्या आपला वेगळा पाऊस घेऊन येत आहेत. पावसाच्याच मीनाताई आहेत ना? हो. नमस्कार. नमस्कार ताई. सुनेत्रा जोशींचे आणि कोकण विभागाचे सर्वप्रथम खूप खूप कौतुक, त्यांचं अभिनंदन. आणि हा एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजन केलाय त्याबद्दल मनपूर्वक, त्यात मला संधी देताय त्याबद्दल मनपूर्वक आभारही. पाऊस, खिडकी, मी आणि पाऊस. गुलाल उधळत रथ सूर्याचा नभात जेव्हा येतो, गुलाल उधळत रथ सूर्याचा नभात जेव्हा येतो,
मेघ सावळा रिमझिमणारा श्रावण धारा देतो. सकाळ सुंदर हलक्या हलक्या सरीत न्हाऊन निघते. खिडकी माझी मला खुणवते, मीही भिजून घेते. पाय ताणून उन्हे पसरती निवांत बसती जेव्हा. पाय ताणून उन्हे पसरती निवांत बसती जेव्हा. खोडी करतो निळा सावळा घन कोसळतो तेव्हा. आळसलेली दुपार उठते धारा झेलत बसते. खिडकी माझी मला खुणवते, मीही भिजून घेते. सायंकाळी सांज दिवा मी तुळशी पाशी नेते. सायंकाळी सांज दिवा मी तुळशी पाशी नेते. रंग केशरी नभास चढतो सांज जराशी कलते. निळ्या सावळ्या मेघांमधली सरधरतीवर येते. खिडकी माझी मला खुणवते, मीही भिजून घेते. टिपूर चांदणे रात्र नशिली नभात हसरे तारे. टिपूर चांदणे रात्र नशिली नभात हसरे तारे. तुझा पावसा जोर वाढतो चिंब भिजवतो सारे. डोळ्यांमधली नीज हरवते निशा हळहळते रडते. खिडकी माझी मला खुणवते, मीही भिजून घेते. गुलाल उधळत रथ सूर्याचा नभात जेव्हा येतो. मेघ सावळा रिमझिमणाऱ्या श्रावण धारा देतो. खिडकी माझी मला खुणवते, मीही भिजून घेते. खिडकी माझी मला खुणवते, मीही भिजून घेते. धन्यवाद. सुंदर सुंदर कृती. सुंदर कृती आणि अतिशय लयबद्ध नादमय कविता. सुरेख. वृत्तबद्ध आहे ना त्याच्यामुळे सादर केली, खूप सुंदर. आणि पावसात भिजायला गेलाय आणि कुणी खिडकीतून पाऊस बघतोय आणि आपल्यावर पाडून पण घेत आहे वेगवेगळ्या पद्धतीने. ताई तुमची खूप छान कविता. यानंतर मी आपल्या पुढच्या कवयित्री अश्विनी निवर्गी. अश्विनी आल्यात ना? आहे अश्विनी. बघा दिसले. अश्विनी ताई. मी प्रेक्षक म्हणून जॉईन झालेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या कविता शांतपणे ऐकते आहे. कार्यक्रम चालू ठेवा. सर्वांना शुभेच्छा. तुझी कविता अश्विनी, तुझी कविता घे ना. तुम्ही कविता मग सादर करणार आहात ना? नाही, मी कविता सादर करणार नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी फक्त प्रेक्षक कौतुक करण्यासाठी आले आहे सगळ्यांचं. सूत्रसंचालन मस्त, प्रास्ताविक नसते. छान सूत्रसंचालन छान आणि अभ्यासपूर्ण चाललं. हो येस. मग आपण पुढच्या आपल्या ताईंकडे बघूया. त्या आहेत अस्मिताताई चौधरी, ठाणे जिल्ह्याच्या. नमस्कार, मी अस्मिता चौधरी. अतिशय सुंदर कार्यक्रम सुरू आहे. सुनेत्राताई आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन. सूत्रसंचालनही छान सुरू आहे. खूप दिवसात मी कविता केलेली नाहीये. एक मागे कधीतरी जुनी कविता केलेली होती, तीच आता सादर करतेय. पहिला पाऊस. अतृप्त आसुसलेली धरा. अतृप्त आसुसलेली धरा, अवचित आल्या मृगधारा. अतृप्त आसुसलेली धरा, अवचित आल्या मृगधारा. गंधाळले सर्वांग तिचे, मृदगंध पसरवी रानवारा. गंधाळले सर्वांग तिचे, मृदगंध पसरवी रानवारा. उधळत चहू बाजूंनी तुषार. उधळत चहू बाजूंनी तुषार, टपटप नाद करीत आला. छत्रीतल्या प्रीतीला देत साध. छत्रीतल्या प्रीतीला देत साध, सृष्टीला हिरवा शालू नेसविता आला. नागमोड्या पारदर्शी ओहोळांनी. नागमोड्या पारदर्शी ओहोळांनी, जलराणीला कवटाळता आला. नागमोड्या पारदर्शी ओहोळांनी, जलराणीला कवटाळता आला. अंबरीच्या जलधारांनी तरुवेलींना सजविता आला. अंबरीच्या जलधारांनी तरुवेलींना सजविता आला. उधळत थेंबाचे मोती. उधळत थेंबाचे मोती, आनंद लहरी घेऊन आला. उधळत थेंबाचे मोती, आनंद लहरी घेऊन आला. असा हा झिम्माड पाऊस. असा हा झिम्माड पाऊस, धुंद होऊनी बरसता आला. धुंद होऊनी बरसता आला.
वा वा छान. खूप सुंदर अस्मिता, मस्त. खूप छान कविता ताई तुमची. पहिल्या पावसाची आज कविता सादर केली मी. बरेच दिवस झाले कवी संमेलनाला गेलेच नाहीये. हॅलो. हा ताई तुमची खूप सुंदर कविता. एक सोपं पहिला पाऊस पडतो तेव्हा एकच काम करायचं. पहिला पाऊस पडतो तेव्हा एकच काम करायचं. हातातली कामं टाकून पावसात जाऊन भिजायचं. तुमचा तो पहिला पाऊस ऐकल्यावर मला अगदी वाटलं की पहिला पाऊस आला की पावसात जाऊन भिजायचं, बाकी काहीच विचार करायचा नाही की काय. हा खूप छान. आपल्या अंगावर धारा झेलून घ्यायच्या आणि श्वासांमध्ये आपल्या वारा भरून घ्यायचा. पहिल्या पावसात करायच्या सगळ्या सोप्या गोष्टी. यानंतर आपण पुढच्या ताईंकडे जाऊया. मानसी जोशी ताई. त्यांची छान गझल आहे पावसावर. मानसी ताई आल्यात. मग अशी जॉईन तरी झालेली दिसली होती मला. मानसी ताई आहेत का? नसतील तर आपण झाली होती मानसी, जॉईन झाली होती, कुठे गेली काय माहिती. ठीक आहे. मगाशी लेफ्ट झाले. ठीक आहे. नंतर दिसली तर घेऊ त्याचं बरं. हो हो. आता आपल्याकडचा वेगळा पाऊस, भंडाऱ्यात कसा पाऊस पडतो आपण बघूया. सानिकाताई दोनोडे यानंतरची कविता सादर करतील. कविता आहे त्यांची पाऊस. नमस्कार. नमस्कार ताई. येतोय? नमस्कार. मी सारिका भंडारा. सारिका ताईच ना? हो सारिका ताई भंडारा. आपल्या समोर कविता सादर करीत आहे पाऊस. मेघ दाटले अंबरी, आनंदरी सृष्टी सारी. मेघ दाटले अंबरी, आनंदरी सृष्टी सारी. मेघ गर्जना घेऊन आल्या पावसाच्या सरी. मेघ गर्जना घेऊन आल्या पावसाच्या सरी. नाचे रानात मयूर, नाचे रानात मयूर, झाला आनंद अपार. नाचे रानात मयूर, झाला आनंद अपार. लगबग पाखरांची पेरणीच्या तासावर. लगबग पाखरांची पेरणीच्या तासावर. धरत्रीच्या लेकरांना नाव घालतो पाऊस. धरत्रीच्या लेकरांना नाव घालतो पाऊस. चिंब भिजताना वाटते जणू आनंद उल्हास. चिंब भिजताना वाटते जणू आनंद उल्हास. दऱ्या खोऱ्यात पडतो, दऱ्या खोऱ्यात पडतो जणू सुसाट सैराट. दऱ्या खोऱ्यात पडतो जणू सुसाट सैराट. नदी नाल्यातून दिसे रूप त्याचे ते विराट. नदी नाल्यातून दिसे रूप त्याचे ते विराट. वनराई जेथे जेथे, वनराई जेथे जेथे, येई वेगाने तो तेथे. वनराई जेथे जेथे, येई वेगाने तो तेथे. वसुंधरेशी जुळले त्याचे अतूट हे नाते. वसुंधरेशी जुळले त्याचे अतूट हे नाते. असा खट्याळ पाऊस, असा खट्याळ पाऊस लपंडाव हा खेळतो. असा खट्याळ पाऊस लपंडाव हा खेळतो. शेत शिवार सोडून शहरात हा पडतो. शेत शिवार सोडून शहरात हा पडतो. धन्यवाद. मस्त मस्त. खट्याळ पाऊस खट्याळ सुंदर. खूप धन्यवाद. आवाज येतो ना कुठेतरी. तुमच्याकडे कोकण विभागात खूप पाऊस पडतो. आमच्या भंडाऱ्यात पाऊसच पडत नाही. तो तिकडे शहरात पडतो. आमच्या शेताकडे पडतच नाही. अच्छा. म्हणूनच म्हटलं की आपण भंडाऱ्याचा थोडा वेगळा पाऊस ऐकूया, कारण आम्ही वाचतो पण आम्ही अनुभवलं नव्हतं. कालपासून खूप जोरात पाऊस येऊन राहिला. म्हणजे आता बऱ्यापैकी लोकांची रोवणी सुरू आहे. परंतु आता मध्ये खूप पाऊस पडताना दिसतो, परंतु आमच्याकडे मात्र राग असतो पावसाचा. धन्यवाद. पण
सुनीताताई काही म्हणाल तुम्ही? काहीतरी बोलायचं अनुप्रियाताई जरा एक मिनिट. मनीषा पाटील ताईंनी हँड रेज कराय, काही बोलायचंय का? तू नको आता कोणाला नाही मानसी आहे ना आता मानसी आली आहे, परत जॉईन झाली होती. मानसी ताईंना आली आहे ना मानसी? मानसीताई आलेल्या आहेत. मी तुमची कविता सादर करते. तुम्ही गझल सादर करणार आहात पावसाची? मानसीताई व्हिडिओ चालू कर मानसी. त्यांना रेंजचा प्रॉब्लेम वाटतो. मानसीताई तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. मानसी आवाज येत रेंजचा काही प्रॉब्लेम आहे का ताई? नाही 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 दिसतो का? नाही नाही ठीक आहे, आपण नंतर घेऊया त्यांची कविता. आपण शारदाताईंनी हँडरेज केलेला दिसतोय. शारदाताई जॉईन झाल्यात का? शारदाताई हो जॉईन झाली ते. हा ठीक आहे, तुम्ही तुमची कविता सादर करा, कारण मानसी ताईंकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. ओके ठीक आहे. सर्व सख्यांना माझा नमस्कार. आमची आजची कविता आहे. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाऊस सुरू आहे ना. हॅलो, पाऊस सुरू आहे. बोला बोला. माझ्या कवितेचं नाव आहे घन निळ्या श्रावणात. घन निळ्या श्रावणात सारी नाटते ही सृष्टी, नववधू समभासे होई आनंदाची दृष्टी. घन निळ्या श्रावणात सारी नाटते ही सृष्टी, नववधू समभासे होई आनंदाची दृष्टी. पावसाचे प्रतिबिंब तिच्या नयनी थिजते, काळ्या आईच्या कुशीत बीज निवांत निजते. पावसाचे प्रतिबिंब तिच्या नयनी थिजते, काळ्या आईच्या कुशीत बीज निवांत निजते. आला हा पर्जन्य ऋतू हिरवळा चोहीकडे, जाई मनाची उदासी प्राजक्ताचा सडा पडे. आला हा पर्जन्य ऋतू हिरवळा चोहीकडे, जाई मनाची उदासी प्राजक्ताचा सडा पडे. कोकिळाची कुहू कुहू तरुवेली डोलती, रागू मैनेची जोडी पाना आड हो बोलती. कोकिळाची कुहू कुहू तरुवेली डोलती, रागू मैनेची जोडी पाना आड हो बोलती. नाचे मनाचा मयूर विजनर्तन करते, झाडावर ही नवती हर्ष मनात भरते. नाचे मनाचा मयूर विजनर्तन करते, झाडावर ही नवती हर्ष मनात भरते. कस्तुरीचा परिमळ ओल्या मातीचा झाला, पाणी वाजवती टाळ्या थवा पक्ष्यांचा तो आला.
कस्तुरीचा परिमळ ओल्या मातीचा हा झाला, पाणी वाजवती टाळ्या थवा पक्ष्यांचा तो आला. हिरवळ नवलाई निसर्गाचा चमत्कार, ओल्या मातीतून कोंब सृजनाचा आविष्कार. हिरवळ नवलाई निसर्गाचा चमत्कार, ओल्या मातीतून कोंब सृजनाचा आविष्कार. सृजनाचा आविष्कार. धन्यवाद सख्यांनो. छान. सुंदर श्रावणाची कविता सादर केली ताई तुम्ही. आपण सगळ्यांचा श्रावण मास हर्ष मानसी बालकवींनी सांगितलंच आहे. आणि हसरा नाचरा जरासा लाजरा थोडासा फील तुमच्या कवितेतून त्या कवितेचा सुद्धा आला. खूप छान कविता तुम्ही श्रावणाची सादर केली. मानसी ताई तुमची परत रेंज तुम्ही गझल सादर करू शकता का मानसी ताई? आई ताई मी ताई मी फक्त तुमच्या कविता ऐकते. हॅलो. आपल्या कवयित्री आहेत प्रतिभाताई चांदूरकर ठाण्याच्या. नाही बहुतेक नाही का? स्नेहल पाठक ताई बीडच्या, त्यांची सुद्धा छान श्रावणाचीच कविता आपण ऐकणार आहोत. स्नेहल ताई ते आलेलं आहे बघ, मग अशी नाव त्यांचं दिसलं मला. ओके, तुमची कविता सादर करा. कोकण प्रांताने आयोजित केलेल्या कवी संमेलनासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते. सुंदर सूत्रसंचलन. श्रावणाचाच पाऊस तुमच्या पुढे ठेवणार आहे. आला श्रावण श्रावण चिंब झालं मन, आला श्रावण श्रावण चिंब चिंब झालं मन, काळ्या मातीच्या पायात हिरव्या पैंजणाची धून, हिरव्या पैंजणाची धून. आला श्रावण श्रावण झोका पंचमीचा हाले, आला श्रावण श्रावण झोका पंचमीचा हाले, आल्या साजणीच्या मनी दूरचा राघू बोले, दूरचा राघू बोले. आला श्रावण श्रावण काया मातीची भिजली, आला श्रावण श्रावण काया मातीची भिजली, ओल्या झाडा खुणवीत पाना पानात लाजली, पाना पानात लाजली. आला श्रावण श्रावण झड लागली पाण्याची, आला श्रावण श्रावण झड लागली पाण्याची, तिच्या फुलवंती उरी लय लागली गाण्याची, लय लागली गाण्याची. आला श्रावण श्रावण झाला सणांचा दाटवा, आला श्रावण श्रावण झाला सणांचा दाटवा, तिच्या कुशीत फुलला हिरव्या चांदणी ताटवा, हिरव्या चांदणी ताटवा. आला श्रावण श्रावण मोर पंखात नाचला, आला श्रावण श्रावण मोर पंखात नाचला, आला दूरचा सांगावा तिने चोर वाचला, तिने चोर वाचला. आला श्रावण श्रावण रंग दाटला सावळा, आला श्रावण श्रावण रंग दाटला सावळा, तिच्या चंदेरी अंगणी शकून बोलला कावळा, शकून बोलला कावळा. शेवटी आला श्रावण श्रावण गात शृंगाराचं गाणं, आला श्रावण श्रावण गात शृंगाराचं गाणं, तिच्या मनाच्या गाभारी पडे सांजेच हे ऊन, पडे सांजेच ऊन. काही काही ठिकाणी तर अगदी छान दाद द्यावी इतकी छान कविता. छानच वाटलं, कारण पाऊस आणि आठवण या दोघांचं एकदम घट्ट नातं असतं. दोघात फरक एवढाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी मनाला. त्यामुळे आपण पावसाशी खरं तर सगळेजण लगेच कनेक्ट होतो. ठीक आहे, आपण यानंतर पुढच्या आपल्या कवयित्रीकडे बोलूया. त्या आहेत जयश्रीताई काळवी जळगावच्या. त्या सुद्धा पाऊस लेणीच घेऊन येतात. मी जयश्रीताईंना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. जयश्रीताई नाही आहेत? जयश्रीताई माईक ऑन करा. नमस्कार. आवाज येतो ना माझा?
हा. सर्वप्रथम कोकण विभागाचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अनुप्रिताताई, खूप सुंदर सूत्रसंचालन तुमचं सुरू आहे. थँक्यू. आणि माझी कविता मी सादर करते, पाऊस लेणी. पाऊस होऊन येशील जेव्हा माझ्यासाठी, पाऊस होऊन येशील जेव्हा माझ्यासाठी, सांग सख्या रे काय आणशील माझ्यासाठी. आणशील का जलथेंबांचे डूल चमकते, आणशील का जलथेंबांचे डूल चमकते, हलते डुलते इंद्रधनुषी अनमोहकसे. किंवा आणशील मृद्गंधाचे अत्तरगंधित, किंवा आणशील मृद्गंधाचे अत्तरगंधित, करील माझे तनमन वगे धुंद सुगंधित. नकोच विसरू तुला सांगते आणायाला, नकोच विसरू तुला सांगते आणायाला, जल भरलेल्या सावळ सुंदर कृष्ण गुणगणाला, जल भरलेल्या सावळ सुंदर कृष्ण गणाला. आणिक घेऊन येतू संगे अवखळ वारा, आणिक घेऊन येतू संगे अवखळ वारा, कट्याळ होऊन छेडिल जो माझिया बटांना. आण जराशा मुठीत तुझिया टपोर गारा, आण जराशा मुठीत तुझिया टपोर गारा, वेचून घेईन ओच्या मध्ये लगबग साऱ्या. एक राहिले घाई मध्ये तुला सांगणे, एक राहिले घाई मध्ये तुला सांगणे, आण जरासे डोळ्यामधून पाऊस लेणे. एक राहिले घाई मध्ये तुला सांगणे, आण जरासे डोळ्यामधून पाऊस लेणे. अख्खा पाऊस घेऊन येतू माझ्यासाठी, अख्खा पाऊस घेऊन येतू माझ्यासाठी, पाऊस माझा होऊन येतू माझ्यासाठी, पाऊस माझा होऊन येतू माझ्यासाठी. धन्यवाद. वा वा, सुरेख सुरेख कविता जयश्री. खूप खूप धन्यवाद. खूप आपल्याला वाटतं की पाऊस पडला की फक्त पाणीच मिळतं आपल्याला. पाऊस पडल्यावर पाणी नाही, तर पावसाबरोबर आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. पाऊस पाण्याबरोबरच माणसाच्या आयुष्यात आनंद सुद्धा घेऊन येतो. जोवर हा पाऊस पडतो जगात, वेळामोर नाचतो वनात, पहाटेची किरणे फुलून हिरवेची फिरती तृणात, तोवर सुखास अंत नाही, माणुसकीला धोका नाही, चंद्रमुखी संसार आपला दुःखात देखील धोका नाही. काय अवतार आहे याला, कोण पसंत केलं काय माहिती. विधवा ह्याच्यावरून व्हॉट्सअपवरून बघून विधवा महिना आवाज येतोय ना कुठेतरी? झाला झाला बंद. ठीक आहे. खूप छान कविता ताई तुम्ही सादर केली, धन्यवाद. पण संध्याताईकडे वळूया. संध्याताई भोळे जळगावच्या, त्या आपली कविता सादर करतील. संध्याताई आलात ना? माहित नाही, दिसत नाहीत का? दिसत नाही. शुभांगिनीताई पाटणकर त्या बडोदे जिल्ह्याच्या समन्वयक आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. आहेत शुभांगिनीताई? ताई कविता सादर करताय ना? आवाज आवाज त्यांचा माईक चालू करायला सांगितलं. हा चालू आहे. हा, मग सादर करा तुमची कविता. हा, मी बडोद्याहून बोलते, शुभांगिनी पाटणकर. माझी कविता सादर करते, संततधारा. अपरेच्या क्षितिजी भेदून धरेच्या निश्वासाला, अपरेच्या क्षितिजी भेदून धरेच्या निश्वासाला, काळ्या कभिन्न ढगान आड, काळ्या कभिन्न ढगान आड रविराजही दडला. चिंबधारांचा पदर आभाळी झुलू लागला, चिंबधारांचा पदर आभाळी झुलू लागला. अन सहस्त्राधारी तो इरेकडे झेपावला. कोठे अतिवृष्टी, कोठे अनावृष्टी, कोठे अतिवृष्टी, कोठे अनावृष्टी, तर कोठे निसर्गाच्या रौद्राचा ओला संहार, निसर्गाच्या रौद्राचा ओला संहार. संततधारा बरसती अशाच स्वनादात, संततधारा बरसती अशाच स्वनादात, शिंपती शिडकाव कधी,
शिंपती शिडकाव कधी तर अनुराधात अविरत. या बहरतई बरसती अशाच अनुराधार अविरत. जाई अर्क असता चला, जाई अर्क असता चला, प्रसन्न ही वसुंधरा, प्रसन्न ही वसुंधरा, नांदी सृजन सोहळ्याची. प्रसन्न ही वसुंधरा, नांदी सृजन सोहळ्याची. घेई मेघमल्हारताना, घेई मेघमल्हारताना, रंगे काव्य सौदामिनी. घेई मेघमल्हारताना, रंगे काव्य सौदामिनी. कोसळती शब्दधारा आषाढ सरींमधुनी, कोसळती शब्दधारा आषाढ सरींमधुनी. मोरा नाचवीत सरारती सरी आभाळी, मोराला नाचवीत सरारती सरी आभाळी. तैशा शब्द फुलविती ओघवत्या ओळी, तैशा शब्द फुलविती ओघवत्या ओळी. मोर असो की शब्द, मोर असो की शब्द, सदा ते शारदे जवळी, सदा ते शारदे जवळी. सारस्वतां समीप, सारस्वतां समीप, तैशी शब्दांची मांदियाळी. सारस्वतां समीप, तैशी शब्दांची मांदियाळी. ऐशा या सृजनधारा सुखविती सदा मनमोरा, ऐशा या सृजनधारा सुखविती सदा मनमोरा. पूर्णत्वाच्या याच असती, पूर्णत्वाच्या याच तर असती. चिंब संतत धारा, चिंब संतत धारा, चिंब संतत धारा. वा वा, अतिशय सुंदर कविता, सुरेख शब्द कळा, सुंदर. थँक्यू. मला इतके मराठीतले नवीन शब्द ऐकायला मिळाले आणि इतकं छान वाटलं. खरोखरच नवीन शब्दांचा वापर खूप छान. आणि मी लक्षपूर्वक ऐकून अर्थ समजून घेत होते त्यांचा. खूप सुंदर. हे वाचल्यावर ऐकल्यावर मला पण थोडं कठीण बोलावंच वाटतंय. वाटत नव्हतं, हलकं फुलकं हा आवडीचा विषय. पाऊस म्हणजे शब्दांचा रुजवा, पाऊस म्हणजे शब्दांचा रुजवा. आभाळातल्या गाण्यांचा रानभर शिलकावा, फाल्गुन ओठी यावा, रान मंत्रांचा तरवा. रुच्या कोवळ्या पोपटी वेद हिरवा बरवा. आपण पुढच्या ताईकडे बघूया. त्या स्नेहलता झरकर, धाराशिवच्या. स्नेहलता ताई आहे त्या आलेल्या आहेत. होय, दिसत नाहीत, दिसत नाहीत ना? नाही, तेच म्हटलं. ठीक आहे, आपण पुढच्या ताईकडे जाऊया. मगाशी होत्या म्हटलं, आता मला सुरुवातीला जॉईन पटकन झाल्या होत्या, पण आता नाही. शुभांगीताई गान, शुभांगीताई गान असं काढणं आहे ना त्यांचं. शुभांगीताई आल्या होत्या त्या, मग जॉईन झाल्या. आली आहे मी आली आहे. दिसते तुम्हाला? हा हा. सर्व ऐकू येत आहे का माझं बोलणं? नाही, शुभांगी हा गान बोलते, शुभांगी गान बोलते. सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्यातल्या कवयित्रींना मनापासून नमस्कार. सूत्रसंचालन अतिशय छान चालू आहे आणि मी ठाणे जिल्ह्यातली आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे आषाढातील एक दिवस. धरतीच्या कुशीतलं एक इवलसं रोपट, धरतीच्या कुशीतलं एक इवलसं रोपट आतुरतेने आभाळाकडे बघत होतं. धरतीच्या कुशीतलं एक इवलसं रोपट आतुरतेने आभाळाकडे बघत होतं. मृग नक्षत्राच्या त्या पहिल्या सरीची उत्कटतेने वाट बघत होतं. एक दिवस आभाळ गडगडायला लागलं, एक दिवस आभाळ गडगडायला लागलं. सहस्त्रधारांनी त्याचं अंग ओलचिंब झालं. एक दिवस आभाळ गडगडायला लागलं, सहस्त्रधारांनी त्याचं अंग ओलचिंब झालं. मनातल्या आनंदाला आता उधाण आलं, मनातल्या आनंदाला आता उधाण आलं. खूप खूप सुख त्याला क्षणात मिळालं. सहस्त्रधारांचा तो लढिवा स्पर्श, सहस्त्रधारांचा तो लढिवा स्पर्श रोपट आनंदाने डोलायला लागलं.
सहस्त्रधारांचा तो लढिवा स्पर्श रोपट आनंदाने डोलायला लागलं, पण चिरकाल आनंद कधीच टिकत नसतो हे त्या छोट्याशा जीवाला माहिती नव्हतं. धो धो बरसणारा तो तुफान पाऊस, धो धो बरसणारा तो तुफान पाऊस, छोटेसे रोपटे आता थरथरत होते. धो धो बरसणारा तो तुफान पाऊस, छोटेसे रोपटे आता थरथरत होते. आपला मृत्यू आता अटळ आहे हे सत्य त्याला उमगले होते. पण हिम्मत हारून कधीच चालणार नाही, हिम्मत हारून कधीच चालणार नाही. संघर्ष करून अस्तित्व टिकवायलाच हवे. पण हिम्मत हारून कधीच चालणार नाही, संघर्ष करून अस्तित्व टिकवायलाच हवे. नटलेल्या या सुंदर निसर्गात छोटेसे रोपटे परत डोलणार होते, छोटेसे रोपटे परत डोलणार होते. धन्यवाद. ऐकू आली की नाही? खूप छान कविता आणि एक छान आशावाद तुमच्या कवितेत व्यक्त झालेला आहे. म्हणजे त्याच्यात नाही मिळालं. यानंतरच्या आपल्या ताई आहेत सोनालीताई जगताप, या मुंबईच्या अध्यक्ष आहेत. मग सोनालीताई आल्यात? सोनालीताई नाही, मला दिसत नाही, पण तुमच्यापैकी कोणाला दिसतात का तिथे? नाही ना, सोनालीताई पण नाहीये. आणि गीताताई वाळके नागपूरच्या अध्यक्ष आहेत. या त्यांनी मुलांसाठी एक छान कविता लिहिली आहे. गीताताई आहे. गीताताई. हो हो, माझ्या सर्व सखींना नमस्कार. मी माझी एक पावसाची कविता अगदी साधी, सरळ आणि जसं घडलं तसं अशा प्रकारची कविता सादर करते. अनुप्रासातली पण असेल, पादाकुलत वृत्तातली पण ती तुम्हाला दिसू शकेल. कविता अशी आहे. गड 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 मेघ गरजले, गड 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 मेघ गरजले, सो 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 वारा सुटला, सो 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 वारा सुटला, कड 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 वीज चमकली, गर 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 घबराट झाला. रिम झिम पडे पाऊस धारा, टप 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 थेंब टपकती. रिम झिम पडे पाऊस धारा, टप 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 थेंब टपकती. थर थरल्या ही झाडे वेली, चिक 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 ओली माती. दुथडी भरुणी नद्या वाहती, झुळ 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 झरे झरीती. दुथडी भरून नद्या वाहती, झुळ 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 झरे झरीती. तटा तटावर झाडे असती, गुरे वासरे निवांत बसती. किलबिल पक्षी गाती, किलबिल पक्षी गाती, चिव 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 चिमण्या करती. विविधा रंगी फुले पिसारा, विविधा रंगी फुले पिसारा, थुई थुई बघ मोर नाचती. सरसर श्रावण सरी बरसल्या, सरसर श्रावण सरी बरसल्या, आनंदाने खेळू नाचू, जिकडे तिकडे पाणी पाणी. सखे सोबती गारा वेचू, सखे सोबती गारा वेचू. धन्यवाद. छान छान, मस्त एकदम. सुंदर सुंदर कविता गीताताई. शब्दांच्या प्रयुक्तीमुळे नादमयता आली. अनुप्रास छान आहे. याला जोडून एक छोटीशी वेगळी कविता. गर्द सभोवती हिरवी झाडी, काळा कात्या सगळीकडे, निसर्ग लेणे अतीव सुंदर, धाव घेत असे मन वेडे. हिरव्या रंगांची ती उधळण, छटा पाहू त्या किती गडे, कुठून आणली रंगपेटी ही, मनास माझ्या प्रश्न पडे. शुभ्र पांढऱ्या जलधारा त्या आधाराला कृष्णकडे, जणू भासे झालर रजताची, चांदीचे सर्वत्र सडे. आणि मग शेवटी कविते म्हणतात, कधीतरी वाटे मनास माझ्या, भटकावे इकडे तिकडे, तेव्हा मग मी इथेच येईन निसर्ग राजा तुझ्याकडे. ताईंची कविता पण निसर्गाच्या जवळ जाणारी होती, म्हणून त्याला जोडून आणखी एक कविता सादर केली. पुढच्या आपल्या ताई आहेत मनीषाताई रायजादे, सांगलीच्या. नमस्कार सर्वांना.
नमस्कार ताई. नमस्कार. येतो ना आवाज? हो हो येत. कवितेचं शीर्षक आहे पावसाच्या सरी. धडधडणारा श्वास माझ्या रानातील माती, धडधडणारा श्वास माझ्या रानातील माती, पावसाच्या सरी संगे जोडी माईची नाती. चाले बळीच्या गमाच्या रोज राणी लग बग, चाले बळीच्या गमाच्या रोज राणी लग बग, बिजे घामाच्या दारांनी धरतीचे सारे अंग, थेंब थेंब पावसाचा माय अंतरी जपते, थेंब थेंब पावसाचा माय अंतरी जपते, ओल्या मातीच्या गर्भात स्वप्न सुखाचे सजते, ओला चिंब गंधराणी घामालाच आली फुले, ओला चिंब गंधराणी घामालाच आली फुले, सरी सरीत मातीच्या नव बीज अंकुरले, साऱ्या जगताचे सुख पाही आनंद डोळ्यात, साऱ्या जगताचे सुख पाही आनंद डोळ्यात, हसे गोकुळ बळीचे मोती पाहून दारात, आणि रात्रंदिन कष्टातून बळी पिकवतो मोती, रात्रंदिन कष्टातून बळी पिकवतो मोती, शिवारात फुलल्यात आनंदाच्या सुख ज्योती, शिवारात फुलल्यात आनंदाच्या सुख ज्योती. धन्यवाद. एकदम छान. मस्त कविता. सगळ्यांच्या वेगळ्या कविता आहेत आणि खूप सुंदर मनीषा. बळीराजाची सुरेख कविता. धन्यवाद सर्वांचे. एका पाऊस प्रत्येकाचं हे वेगळं आहे त्याचं. छान आहे कविता. पाऊस आणि शेतकरी जोडलं नाही तरच नवल. होय, छान कविता. पुढच्या आहेत आपल्या मैथिलीताई कुलकर्णी नांदेडच्या. मैथिलीताई आहेत? नाहीयेत बहुतेक. बहुतेक नाही दिसत आहे, म्हणजे काही बघितल्यासारखे वाटल्या नाही एकदाही. मैथिलीताई आहेत का? नाही बहुतेक. संध्या भोळे मॅडम, संध्या भोळे आलेल्या आहेत. संध्या भोळे आलेल्या आहेत. हो, संध्याताई तुम्ही तुमची कविता सादर करा. करते त्याला. हो हो. नमस्कार सर्व पदाधिकाऱ्यांना. कार्यक्रम जो ऑनलाईन तो छानच चालू आहे. मी या मध्ये माझी राखून ठेवा ही कविता सादर करते. कवितेचे शीर्षक राखून ठेव. क्षण अमृतासारखा राखून ठेवावा जीवनी, आठवणींचा घडा जपून ठेवावा जीवनी. हाती काही उरते का माणूस गेल्यावर कळते, हाती काही उरते का माणूस गेल्यावर कळते, खूप कमावले पुरते का खर्च वाढल्यावर कळते. जाता तिथे आनंद, जाता तिथे आनंद असे पसरल्याचा जीवनी, कीर्ती सर्वदूर पसरवा. दोन घडीचा डाव आयुष्य हे सरते आहे, दोन घडीचा डाव आयुष्य हे सरते आहे. हाती काही उरत नाही संपल्यावर कळते आहे, हाती काही उरत नाही संपल्यावर कळते आहे. सृष्टी देई भरभरून स्वतःच काही ठेवते का, सृष्टी देई भरभरून स्वतःच काही ठेवते का. मीच दिले म्हणून जगले, मीच दिले म्हणून जगले असे आपणास बोलते का. म्हणून सांगते पुन्हा एकदा, म्हणून सांगते पुन्हा एकदा, राखून ठेवा जगणे असे. क्षण आनंदी करा इथले प्रत्येकाला हवे हवे असे, क्षण आनंदी करा इथले प्रत्येकाला हवे हवे असे. धन्यवाद. छान. हा त्या तुमच्या कविता ऐकल्यावर एक दोन ओळी आठवल्या. बरसणाऱ्या पावसामध्ये खरं तर आपण बघावं तसं आपली जशी मनोवृत्ती असेल तसा पाऊस भासतो. आपण आनंदी असेल पाऊस आनंदी भासतो, पण मनात काही शल्य असेल काही सल असेल तर मात्र पाऊस आपल्याला वेगळा भासतो. बरसणाऱ्या पावसामध्ये कुणी शोधतो हरवलेले क्षण, बरसलेल्या पावसामध्ये कुणी शोधतो हरवलेले क्षण. कुणी पावसात अश्रू लपवून हलकं करतो आपलं मन, कुणी पावसात अश्रू लपवून हलकं करतो आपलं मन. म्हणून म्हटलं की जशी मनोदशा तसा पाऊस.
ताईंनी पण आपल्या कवितेतून वेगळा संदेश सुद्धा दिलाय आणि काही सांगणाऱ्या गोष्टी सुद्धा सांगितल्या. छान. यानंतर सगरोळीकर बरोबर ना? हो. नमस्कार. कोकण विभागाचे सगळ्यात प्रथम मी अभिनंदन करते की त्यांनी खूप चांगला उपक्रम हा आयोजित केलेला आहे आणि ही संधी मिळालेली आहे. मी नव्यानंच हिंगोली जिल्ह्याची प्रमुख म्हणून मी नव्याने जॉईन झालेली आहे आणि मला प्रथमच कळतंय की आपणही काहीतरी करू शकतोय हे या माध्यमातून. मी माझी कविता सादर करण्याचा प्रयत्न करते. अतिशय सूत्रसंचलन आणि एकापेक्षा एक दर्जेदार कविता ऐकायला मिळत आहेत. खरोखरच अतिशय सगळ्यांचं अभिनंदन यासाठी. माझ्या कवितेचं नाव आहे पावसाचे रंग. म्हणजे मानवी मनाच्या नात्यांची गुंफण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पावसाचे रंग बरसले नभांगणातून अवनीवर अवतरले. पावसाचे रंग बरसले नभांगणातून अवनीवर अवतरले. थिरकले मोहरले सुगंधात चिंब भिजले नात्यात रुजले बीज कोवळे. थिरकले मोहरले सुगंधात चिंब भिजले नात्यात रुजले बीज कोवळे. रंग गहिरा हृदय भेदी रंग गहिरा हृदय भेदी प्रेम रंगाची तार छेडी. रंग गहिरा हृदय भेदी प्रेम रंगाची तार छेडी. रोम रोमात भिजली थरथरी राधे श्यामची व्याकुळता उरी. रोम रोमात भिजली थरथरी राधे श्यामची व्याकुळता उरी. रंग हिरवा रानो माळी जलाच्या डोही कातर वेळी. रंग हिरवा रानो माळी जलाच्या डोही कातर वेळी. गुरे वासरे विहार करीती निसर्ग कोवळा अंगी पांघरती. गुरे वासरे विहार करती निसर्ग कोवळा अंगी पांघरती. रंग मायेचा सांज वेळी रंग मायेचा सांज वेळी वात्सल्य नयनी पाऊस ओंजळी. वाट पाहते माऊली वळून वाट पाहते माऊली वळुनी दाटलेला नभ काळीज वळुनी. दाटलेला नभ काळीज वळुनी. रंग पावसाचा मैत्रीत मिसळतो हितगुज मनीचे समजून घेतो. रंग पावसाचा मैत्रीत मिसळतो हितगुज मनीचे समजून घेतो. रुसवा फुगवा लटकी भांडणे विविध छटांची उधळण करतो. रुसवा फुगवा लटकी भांडणे विविध छटांची उधळण करीतो. प्रेमाचा पाऊस आनंदाचा पाऊस मायेचा पाऊस मैत्रीचा पाऊस. रंग वेगळा बहर वेगळा रंगीत सुगंध जीवनी दरवळला. रंगीत सुगंध जीवनी दरवळला. धन्यवाद. सुरेख. मनीषाताई, हिंगोलीला आता छान जागा करा. मस्त ते चांगलं होऊ द्या तिथे सगळं काहीतरी. हो, प्रयत्न करेनच, प्रश्नच नाही. पाऊस आपल्याला किती वेगवेगळा असतो ना. कधी धो पडतो, कधी सरींवर पडतो, कधी रिमझिम पडतो. पण आजचं हे काव्य संमेलन ऐकताना मला असं वाटतंय की या सगळ्या धुंद पावसांच्या सरींना सामावून बाहुपाशात काव्य सौदामिनीचं चांदणं लख पसरतंय काव्य जगतात. छान. मला सगळ्यांच्या कविता ऐकायला मजा येते आणि आनंद सुद्धा होतोय. आपल्या पुढच्या म्हणजे आमच्याच सुनेत्राताई आमच्या रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष या आता आपली कविता सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचं नाव आहे त्या पावसाला. वृत्तबद्ध रचना आहे. एकटा येऊ नको ती सांगते त्या पावसाला. एकटा येऊ नको ती सांगते त्या पावसाला. एकटा आलाच तर ती टाळते त्या पावसाला. एकटा आलाच तर ती टाळते त्या पावसाला. साजणाच्या आठवांचा मांडुनी बसते पसारा. साजणाच्या आठवांचा मांडुनी बसते पसारा. चिंब भिजले जात दोघे शोधते त्या पावसाला. चिंब भिजले जात दोघे शोधते त्या पावसाला. सांगतो आपल्या मनीचे गुज बरसण्यातून बहुधा. सांगतो आपुल्या मनीचे गुज बरसण्यातून बहुधा. काय म्हणणे ते असावे ऐकते त्या पावसाला. काय म्हणणे ते असावे
ऐकते त्या पावसाला. धुंद रिमझिम तो बरसतो सुखविण्याला जगाला. धुंद रिमझिम तो बरसतो सुखविण्याला जगाला. अर्ध्य अश्रूंच्या सरीचे वाहते त्या पावसाला. अर्ध्य अश्रूंच्या सरीचे वाहते त्या पावसाला. देत नाही गारवा तू जा बरस दुसऱ्या ठिकाणी. देत नाही गारवा तू जा बरस दुसऱ्या ठिकाणी. जायला ओली शपथ घालते त्या पावसाला. जायला ओली शपथ मग घालते त्या पावसाला. सारखे गळल्यामुळे तर थेंबही उरला ना. सारखे गळल्यामुळे तर थेंबही उरला ना आता. कोरड्या डोळ्यास पाणी मागते त्या पावसाला. कोरड्या डोळ्यास पाणी मागते त्या पावसाला. आणि शेवटी चिंब भिजले हे चराचर तृप्त झाली ही धराही. चिंब भिजले हे चराचर तृप्त झाली ती धराही. फक्त खिडकीतून आता पाहते त्या पावसाला. फक्त खिडकीतून आता पाहते त्या पावसाला. धन्यवाद. वा, सुंदर कविता. सुंदर. या वृत्तबद्ध कवितांविषयी कवी ग्रेसांनी छान 2 वेळी सांगून ठेवल्यात. घडवीन असे निवृत्त. कवी ग्रेस म्हणतात, घडवीन असे निवृत्त प्राणांच्या आलगज खाली. आणि करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. आपण पुढच्या कवियत्रीकडे वळूया. त्या आहेत प्रार्थना सदावर्ते. प्रार्थना ताई आहेत का? नाही दिसत आहे. नाही आहेत ना? नाहीत बहुतेक. मग पुढे आहेत कविता कठाणे. या पण भंडाऱ्याचा पाऊसच सांगणार आहेत आपल्याला. आपण ऐकूया. कविता कठाणे ताई. कविता दिसतंय एक नाव. हा आहे. छान आयोजन कोकण विभागाचे धन्यवाद. अनुप्रिता ताई खूप छान सूत्रसंचालन करतात आपण. धन्यवाद आपले. सर्व सादर प्रणाम. तुमचा व्हिडिओ पाहू सर्वांना सहस्र सादर प्रणाम. आवाज येतोय का माझा? येते. माझी पाऊस ही बोली भाषा आणि काही बोली भाषा घेऊन पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. पाऊस मोठा द्वाड झाला हाय. पाऊस मोठा द्वाड झाला हाय. प्रेसी संग तो गुल झाला हाय. पाऊस मोठा द्वाड झाला आहे. प्रेसी संग तो गुल झाला हाय. अतिवृष्टीने परेशान करतो हाय. अतिवृष्टीने परेशान करतो हाय. अतिरेकाचे परमान देतो हाय. पावसाले आपण पकडू शकत नाही. पावसाला आपण पकडू शकत नाही. नाहीतर साठवून ठेवला नसता काय. असंतुलनाने तो वाया गेला हाय. असंतुलनाने तो वाया गेला हाय. संतुलनाची त्याले बेडी घालायची हाय. रोवलेल्या रोपट्याले कधी झोडतो हाय. रोवलेल्या रोपट्याले कधी झोडतो हाय. नाही तर बिना पाण्यानं करपवतो हाय. नाही तर बिना पाण्यानं करपवतो हाय. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये त्याले पाणी दिसत नाही. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये त्याले पाणी दिसत नाही. वरतून स्वतःकडे पाय प्रकृतीच्या वाटे जाय. वरतून कसा म्हणतो सवता काय प्रकृतीच्या वाटेले तू काय ले जाय. मग परिणाम मग तयार राह. वरतून कसा म्हणतो स्वतःकडे पाय प्रकृतीच्या वाटेले जाय. मग परिणाम भोगण्यास तयार राह. आपण बया पावसाले पकडू शकत नाही. आपण बया पावसाले पकडू शकत नाही. म्हणून हरित क्रांतीचे सपन तू पाय. म्हणून म्हणतो हरित क्रांतीचे सपन तू पाय. धन्यवाद ताई. पहिलाच थोडासा एकदा बोली भाषा अशी चांगली वाटते. खूप सुंदर वाटले. गोड वाटलं कानाला. गोड वाटली कविता. बोली भाषेतल्या कविता आहेत ना, ते पटकन दुसऱ्याशी कनेक्ट करतात आपल्याला आणि छान वाटतं ऐकायला. यानंतर आपल्या सविताताई सोलापूर जिल्ह्याच्या सविताताई इंगळे आपली कविता सादर करतील.
त्यांचा पाऊस वेगळा आहे. कुणाचा रिमझिम होता, कुणाचा सरीवर पडणारा होता, पण यांचा मुजोर आहे पाऊस. आपण ऐकूया त्यांचा पाऊस. सविताताई. हो हो आहे. हो. नमस्कार. नमस्कार. पद्माताई, ज्योत्स्नाताई आणि सर्व जिल्हाध्यक्ष आणि आपल्या सूत्रसंचालिकाताई सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप आता छान छान मैत्रिणींच्या पावसाच्या कविता ऐकल्या, सर्वांनी खूप कौतुक केलेलं आहे. तर हा थोडासा आपण वेगळा पाऊस मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करते. पावसाचं वेगळं रूप. कवितेचं शीर्षक आहे मुजोर पाऊस. नको पावसाचं कोड कौतुक, नका गाऊ त्याचं गुणगान. नको पावसाचं कोड कौतुक, नका गाऊ त्याचं गुणगान. आहे का तो साधा सरळ, तो तर निला जरा बेईमान. तो कसा आहे पहा. ऐन वेळी येतो कधी, कधी देतो हुलकावणी. ऐन वेळी येतो कधी, कधी देतो हुलकावणी. कधी त्याची मुजोर मस्ती, कधी जातो पाट फिरवणे. वाटेल तेव्हा येणं जाणं, वाटेल तेव्हा येणं जाणं, वाटेल तेव्हा करतो जवळी. मला ठेवतो वचनात गुंतवून, त्याला मात्र पूर्ण मोकळी. येईल लवकर माघारी तो, मी ठेवते भाबडी आशा. येईल लवकर माघारी तो, मी ठेवते भाबडी आशा. मला सदैव टाळून तो सदा उधळतो दाही दिशा. कधी वाटे जिवलग सखा, कधी वाटे जिवलग सखा. कधी वाटे वात्र टारगट. कधी दूरच हाय हलो, तर कधी त्याची लाडीक लगट. कधी कधी वाटतं झालं गेलं विसरून जावं. कधी वाटतं झालं गेलं सारं सारं विसरून जावं. पुन्हा त्याच्या प्रेमधारेत चिंब चिंब भिजून जावं. पण कसा ठेवावा सांगा कुणावरही असा भरवसा. पण कसा ठेवावा सांगा कुणावरही असा भरवसा. पाऊस ही दाखवून जातो माणसाच्या मनातला आरसा. पाऊस ही दाखवून जातो माणसाच्या मनातला आरसा. धन्यवाद. मस्त मस्त छान आहे. वा वा, मस्त. मुजोर पाऊस छान, वात्रट पण मस्त आहे. छान छान. झालं ना मग जरा. थँक्यू साहेब. मस्त मस्त छान. आता कुणी आलंय, पण कविता सादर करायचं राहिलंय. कुणी आहे का? अनुप्रिता. हा. बऱ्याच जणी मला वाटते गैरहजर आहेत ना. हो, खूपच नाही आहेत म्हणूनच. हो, बऱ्याच जणी नाही आहेत. आता असले एक मिनिट आहे. आपल्या आयोजनात आहे त्यांची एखादी मध्ये माझी हो गीत आहे. मग बाकीच्या नाही येत त्या 3 चालेल. आधी उमाताईला सांगू, मला सांगू का? हो हो, त्यांची नक्कीच घ्या. हो. क्षमा कोणीतरी हात वर केलाय, त्यांना काही म्हणायचंय का? हा, क्षमा सुरू हा, मी क्षमा म्हणून आहे का? ती क्षमा आमची ठाण्याची आहे, तर ती कविता सादर करू इच्छित असेल तर तिला करू द्या ना. ठीक आहे. आधी आता उमाचं. हो हो, होऊ द्या उमाचं होऊ द्या, त्याच्यानंतर मग तिला घ्या. हो. उमा. हॅलो. नीलम म्हणजेच उमा, तू तुझी कविता सादर कर. मी पण आता नवीन लिहिलेली नाहीये, ही जुनीच एक कविता आहे. शीर्षक आहे कृपा असावी भगवंता. चला मिळवणी सारे जाऊ सृष्टीचा सोहळा बघू. चला मिळवणी सारे जाऊ सृष्टीचा सोहळा बघू. हिरवा शालू नेसून अवघी पृथ्वी दिसते जणू वधू. अंगावरती वेगवेगळ्या रंगांची माळून फुले. स्वप्नांमधल्या हिंदोळ्यावर अलगद धरणी झिलासली. सर्व दिशांना सुगंध पसरे हलका ओला मंद असा.
सर्व दिशांना सुगंध पसरे हलका ओला मंद असा ओढणी मेला नभात हसतो मधाळ सुंदर चंद्र जसा पूर्ण पाऊस खेळ खेळती अवचित उमटे इंद्रधनु पूर्ण पाऊस खेळ खेळती अवचित उमटे इंद्रधनु आकाशाशी जुळण्याना ते फूल बांधला असे जणू वावरात बघ डोल लागती कणसे लोकड्या धान्याच्या वावरात बघ डोलू लागती कणसे लोंब्या धान्याच्या शेतकरी तो पडून लागतो मली कल्पना सौख्याच्या रक्षाबंधन काला असतो गोपाळांच्या मस्तीचा जिकडे तिकडे धांदल गडबड काळ असे सणवाराचा वर्षा राणी आनंदाचे वाण घेऊन येत असे वर्षा राणी आनंदाचे वाण घेऊन येत असे हरेक वर्षी अमुच्या पदरी देताना ती दान दिसते कृतज्ञत्या सृष्टीच्या ठाई ठेवू कायम हीच हवी कृतज्ञता सृष्टीच्या ठाई ठेवू कायम हीच हवी मातृभूमीचे पांग फेडण्या मुळी करूला कुठे कमी घरी वावरी सौख्य पसरले समाधान वाटे जीवा घरी वावरी सौख्य पसरले समाधान वाटे जीवा कधी कधी पण मला वाटतो माझ्या सौख्याचा देवा देवा माता तूच आमची पालन करता तूच पिता तुझी लेकरे आम्ही सगळे कृपा असावी भगवंता तुझी लेकरे आम्ही सगळे कृपा असावी भगवंता धन्यवाद वा, खूप सुंदर सुंदर उमा शेवट तर खूपच छान सुंदर. तर माझी एक विनंती आहे, माझ्याकडे लाईट गेली, माझी 1-2 नेटवर्क गेल्यामुळे ते बाहेर आले. तर मी आधी कविता वाचून घेऊ का? ठीक आहे, वाचून घ्या. वाचून घ्या. ऋतुजा आहे का? हो हो बाहेर लाईट ओके लाईट गेले ना म्हणून मी बाहेर आले. माझी आधीच केलेली कविता आहे. माझ्या कविते म्हणजे या वर्षी पावसाळा दरवर्षी सुरू झाला की आपण एक एक कविता करतो, तशी ही या वर्षीची कविता आहे. आला पाऊस पाऊस अंगणात ओले त्याने आला पाऊस पाऊस अंगणात ओले त्याने मला बोलावी बाहेर जायला पाहण्याने त्याच्या अंगी किती खोड्या कधी भरून राहतो त्याच्या अंगी किती खोड्या कधी भरून राहतो किती करावी नवणी तरी निघूनच जातो 14 मिनी संगे येतो 14 मिनी संगे येतो गडगडा लोळे ढग पळचणीला बसती लपून या ओले ठेवले आला पाऊस पाऊस संगे जागवित स्फुटी आला पाऊस पाऊस संगे जागवित स्फुटी हा भास तुझा का होतो अवती भवती मृदगंधाचा सुवास पुरी भरून राहिला मृदगंधाचा सुवास पुरी भरून राहिला कवितेने सजवला असा पाऊस पहिला कवितेने सजवला असा पाऊस पहिला. धन्यवाद. वा, सुंदर सुंदर सादरीकरण ऋतुजा, सुरेख. कोणीतरी सविता म्हणून मला हँडरेस केलं होतं. सविता ना, स्वाती पाटील म्हणून हँडरेस केलाय. स्वाती पाटील. ओके ओके. ठीक आहे, त्यांना बोलव मग. सादर करणार आहेत का? हा, नमस्कार. मी सांगली जिल्ह्यातून बोलते. आमची मनीषा आहे, संधी आहे का? मनीषा रायजादे आहे आमची जिल्हाध्यक्ष. झालं त्यांची कविता. मनीषा नाही ना. तर आम्हाला कविता झाली ना त्यांची? झाली त्यांची कविता झाली. हो, मी एक कविता सादर करू का? होय, तू कर मध्ये आता. चालेल ना? हो, मी तुला सांगणार होते, म्हटलं पण क्षमा ते मगाशी आल्या होत्या म्हणून बघत होते. ठीक. माझी सोपीशीच कविता आहे, असं काही छान नाहीये, पण तरी पण प्रयत्न करते. इथे ती आणि तिथे तो, इथे ती आणि तिथे तो, नाही भेट निरंतर, मनी असे हुरहुर कसे कापावे अंतर, आठवणी मनातल्या देती विरह वेदना,
आठवणी मनातल्या देती विरह वेदना, ऐकू येते खळखळ मेघ गडगडताना. सुटे सोसाट्याचा वारा, सुटे सोसाट्याचा वारा, झोंबे बिलगी अंगाला. मोहरली धरा सारी, आतुरता भेटण्याला, आतुरती भेटण्याला. वीज दटावे धरेला, प्रीत नको अशी वेळी. वीज दटावे धरेला, प्रीत नको अशी वेळी. लक्ष योजने अंतर, काय संसारात गोडी. सगळ्यांपेक्षा वेगळं प्रेम आहे हा. नको प्रीत सामान्यांची, फक्त स्वार्थ पाहते ती. नको प्रीत सामान्यांची, फक्त स्वार्थ पाहते ती. प्रीत आहे माझी न्यारी, सृजनाला प्रसवेती. मंद वात धुंद गंध, मृत्तिकेचा तो सांगतो. क्षण आला मिलनाचा, तिच्यावर तो वर्षतो. अशी धरानी पाऊस, एकमेका बिलगली. अशी धरानी पाऊस, एकमेका बिलगली. मिलनाची परिपूर्ती, अन प्रीत बहरली. थँक्यू. छान छान. वा. अनुप्रिता, नाव गुंफून सुंदर कविता. शेवट फारच सुंदर. थँक्यू. आता कोण आले ना? हो हो, कोण आहे म्हणा, कोण आहे? मी म्हणू का? म्हण ना. कोण आहे? आपण आहे का? एक मिनिट अमृता. पद्माताई टॅक्सीत आहेत, तर आपण 9 पर्यंत तरी त्यांची वाट बघायची आहे. ताई ताई सुनेत्रा ताई, बोल. पद्माताईला जॉईन होता येत नाहीये. ती कधी पोहोचेल माहिती नाही. तर ती म्हणाली की मला जॉईन झालं, होताच नाही आलं. तर शुभांगीताई घाण आपल्या कार्यवाह आहेत ना, तर त्या आपल्या मीटिंगला आहेत. तर त्यांच्याकडून अध्यक्षीय समारोप करून घ्या. आणि तिने तिची कविता मला पाठवली आहे अष्टाक्षरी, तर मग ते मी सादर करते. त्या एक दोघे कोण आहेत ना आता इथे, त्यांचं उद्या त्यांचं उद्या त्यांची कविता सादर कर. आणि मग आपण त्यांच्याकडनं समारोप करू. मग त्या म्हणजे अध्यक्ष म्हणून मी सौ मिनल मितो, गुहागर वेळम येथून आहे. माझ्या कवितेचं नाव आहे मनभावन श्रावण. मनभावन श्रावण ऐसा बरसत येई, मनभावन श्रावण ऐसा बरसत येई. रिमझिम त्या नादे सुस्वर गाणी गाई. सावळ्या तनूवर शेला पांघरलेला, सावळ्या तनूवर शेला पांघरलेला. रंगीत फुलोरा खुलवी हिरवाई, रंगीत फुलोरा खुलवी हिरवाई. चालला खेळ हा ऊन आणि धारांचा, चालला खेळ हा ऊन आणि धारांचा. अन सरके मागे पडदा हा काळाचा, अन सरके मागे पडदा हा काळाचा. रंगतो डावका सौख्य आणि दुःखाचा, रंगतो डावका सौख्य आणि दुःखाचा. घालावा कैसा मेळ अशा खेळाचा, घालावा कैसा मेळ अशा खेळाचा. अंगणी येतसे श्रावण घुमवित गाणी, अंगणी येतसे श्रावण घुमवित गाणी. पाऊले वाजती जणू पैंजणावाणी, पाऊले वाजती जणू पैंजणावाणी. चाहुली लागता भवती या मासाच्या, चाहुली लागता भवती या मासाच्या. उमलती कळ्या मग शुभ्र पारिजाताच्या, उमलती कळ्या मग शुभ्र पारिजाताच्या. मन भावन श्रावण हा खेळ गडी वाटे, मन भावन श्रावण हा खेळ गडी वाटे. भेटता तयाला हर्ष अंतरी दाटे, भेटता तयाला हर्ष अंतरी दाटे. झाडावर बांधू सख्यांसवे झोपाळा, झाडावर बांधू सख्यांसवे झोपाळा. अन हलके मग घेऊ सुखकर हिंदोळा, अन हलके मग घेऊ सुखकर हिंदोळा. वा वा, छान छान, मस्त. वा मीनाताई, मस्त. धन्यवाद. आता कोण आहे? मी अजून कविता सादर करणार आहे. स्वाती आली. त्या क्षमा ताईंना करायला देणार आहोत ना आपण. क्षमा पण आहे, झाले. क्षमा आणि स्वाती दोघी आहेत, त्या दोघींनाही घेऊया. ताई, मी क्षमाताई बोलते. हा, बोला बोला, म्हणा तुमची कविता करा. पाऊस.
मी आता कविता करायला मी आता सुरुवात केली ज्यावेळेस खालीवर काहीतरी थोडं तुमचा मोबाईलचा कॅमेरा ऍडजस्ट करता का? दिसत नाहीये नीट. आवाज येतो का माझा? आता ठीक आहे, आता ठीक आहे. आता बरोबर. मी आता कविता करायला सुरुवात केलेली आहे. ती परभणी जिल्ह्याची आहे. आमच्या ताईने लिंक दिल्यामुळे मी जॉईन झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. माझी साधी कविता आहे, करून दाखवते हा. पाऊस म्हणून पाऊस. रिमझिम रिमझिम पडती धारा, रिमझिम रिमझिम पडती धारा, सोबत असतो गारवा, सोबत असतो थंडगार वारा, येतो सर्वांचा सहारा, येतो सर्वांच्या सहारा. चातकाप्रमाणे बघते वर्ष वाट, चातकाप्रमाणे बघते वर्ष वाट, मनामध्ये भावना येतात दाट, नेसू हिरवा शाल हा निसर्गाचा, चिंब 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 येता, तो चिंब चिंब भिजवितो, शेतकरी राजा मनामध्ये पसरवणी नाचतो. आवाज आवाज नाही येत आहे. कधी तो देशला अभिमानी विशाल. आवाज येत नाहीये. आवाज नाही येत आहे. नाही होला का? नाही, ते मध्ये मध्ये आवाज कट झाला तुमचा. कदाचित प्रॉब्लेम असेल. रेंज तुम्हाला चांगली नाही आहे मला. त्या स्वाती पाटील त्यांनी हात वर केला होता. त्यांनी ऍड्रेस केला त्याला म्हणे. स्वाती पाटील. हो मला संधी मिळेल. हा मिळेल, बोल. तुमची कविता सांगा. व्हिडिओ चालू करा, चालू करा. नाही हॅलो. हा करा. हा आवाज येतो माझा? आवाज येतो. व्हिडिओ चालू करा, व्हिडिओ चालू करा. रेंज नसेल तर व्हिडिओ ऑफ करा, म्हणजे निदान ऐकू तरी येईल. ठीक आहे. तिची पण रेंज कमीच वाटते मला. आवाज येतोय? व्हिडिओ बंद करा, बघूया आवाज येतो. व्हिडिओ ऑफ करा आणि बोला, म्हणजे रेंज पुरेशी मिळेल आपल्याला. हॅलो. अनुराधा दीक्षित सादर करू. थांबा जरा. स्वातीताई, तुम्ही व्हिडिओ बंद करा, म्हणजे बँडविड्थ मिळेल, तुमचा आवाज नीट ऐकू येईल. व्हिडिओ बंदच आहे. माझा आवाज येतोय तुम्हाला? हा आता येतोय. आता येतोय आवाज, बोला. मी एक कविता सादर करते. थँक्यू मला संधी दिल्याबद्दल. कवितेचं नाव आहे शृंगार. खूप पाऊस पडतोय आणि गडबडीचा पाऊस अगदी पडून परत जातोय, तर अशा वेळी ही जी धरती आहे ती काय म्हणते पावसाला, असं थोडस सादरीकरण मी करते. शृंगार कवितेचं नाव. छायाताई, दुसरं कोणी म्हणणार आहे का बघ? त्या लेफ्ट झाल्या, बहुतेक त्यांची रेंज गेली आहे कम्प्लीट. मी म्हणू का? मी अनुराधा दीक्षित. लेफ्ट झाल्या. अनुराधाताई म्हणतात, म्हणून देत ना. सुनीता जोशी मॅडम. मी म्हणू शकतो.
हो जोशी मॅडम. सुनेत्राताई. आणि मला काय वाटतं आता निमंत्रित झाल्या असतील ना तर बास करा बरं का. 9 वाजत आलेले आहेत. फार पण लांबड नको लावायला. आता शेवटची कविता घ्या आणि शुभांगीताईंना समारोप करायला सांगा. हो हो हो. मी सादर करू का? हा कर कर. काय झालंय कर ना. मी अनुराग. हा कर. मी करू. हो हो. नमस्कार. नमस्कार. मी अनुराधा दीक्षित, कोकण विभाग. मी माझी एक कविता सादर करते. करू का? कर ना. हा ठीक आहे. माझ्या कवितेचं नाव आहे ऋतू पावसाळी. ऋतू पावसाळी आला, मेघ मल्हाराचे बोल. ऋतू पावसाळी आला, मेघ मल्हाराचे बोल. काळ्या कठोर पाषाणी, मृदू हृदयाची ओल. ऋतू पावसाळी आला, घन बरसे घन घोर. ऋतू पावसाळी आला, घन बरसे घन घोर. राणी वनी थुई थुई, नाचे बेभान हा मोर. ऋतू पावसाळी आला, आले नद्यांना उधाण. ऋतू पावसाळी आला, आले नद्यांना उधाण. अंगी आले अवसान. ऋतू पावसाळी आला, बेडकांचे सामगान. झाडा वेलींचे हिरवे, चाले झिम्माड नर्तन. ऋतू पावसाळी आला, बळीराजा आनंदला. ऋतू पावसाळी आला, बळीराजा आनंदला. सर्जा राजांनी नक्षीचा, मळा बघा नांगरला. ऋतू पावसाळी आला, रांग इवली हळदुली. ऋतू पावसाळी आला, रांग इवलाली हळदुली. दोन धोंड्यांच्या मधुनी, नक्षी फुलांची सजली. ऋतू पावसाळी आला, पावसाळी ओली हवा. ऋतू पावसाळी आला, पावसाळी ओली हवा. साऱ्या सृष्टीला चढवी, चैतन्याचा साज नवा. साऱ्या सृष्टीला चढवी, चैतन्याचा साज नवा. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. ठीक आहे. छान. अनुप्रिता कुठे गेली? अनुप्रिता. स्मिताताई आता तुम्ही म्हणा पद्माताईंची कविता. हो हो, मी पद्माताईंची कविता सादर करते आणि शुभांगीताई समारोप करतील. शुभांगीताई गाण. हो हो. आपल्या अध्यक्षा पद्माताई भूषण यांनी एक कविता करून पाठवलेली आहे. त्या जॉईन होऊ शकत नाहीयेत म्हणून. त्यांची ही अष्टाक्षरी आहे. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, मेघ मल्हाराची धन. आला पाऊस पाऊस, मेघ मल्हाराची धुन. झाडे वेली पाने फुले, करी स्वागत हर्षून. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, तप्त धरेच्या कुशीत. वैशाखाच्या वणव्याला, तृप्त करत खुशीत. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, राना वनात दारात. पसरला गंध न्यारा, गंधाळले आसमंत. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, धरा ओली चिंब झाली. दऱ्या खोऱ्यातून झरे, गाणी गात आली. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, नृत्य चाले मयुराचे. ताला सुरात मेघांच्या, वेडावल्या आनंदाचे. ताला सुरात मेघांच्या, वेडावल्या आनंदाचे. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, शेतकरी शेता आले. धान पेरा या भूमीत, बैला संगे सज्ज झाले. धान पेरा या भूमीत, बैला संगे सज्ज झाले. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, रूप अवनीचे खुले. शेला हिरवाले ऊन, उंच उंच घेई झुले. शेला हिरवाले ऊन, उंच उंच घेई झुले. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस, नदी सागरा भेटली. विरहाची हुरहुर, मिलनाने तृप्त झाली. विरहाची हुरहुर, मिलनाने तृप्त झाली.
आला पाऊस पाऊस, आला पाऊस पाऊस येतो घेऊन जीवन, आला पाऊस पाऊस येतो घेऊन जीवन, वर्षा ऋतूचा महिमा सांगे पाना पानातून, वर्षा ऋतूचा महिमा सांगे पाना पानातून. मस्त छान एकदम सुंदर. मी तू सगळ्यांचं आता आपण समारोप आता करूया. शुभांगी हो, मी आपल्या शुभांगीताईंना विनंती करते की आज आपल्या ताई पद्मताई इथे उपस्थित नाही, तर आपण या काव्य संमेलनाचा समारोप करावा. नमस्कार मैत्रिणींनो, माझा ऐकू येत आहे का तुम्हाला? ऐकू येत आहे? येते हो. नमस्कार मैत्रिणींनो, आज पद्माताई न आल्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे थोडीशी जी काय हवी असते ती. तर मला हे सांगायचं की आज संस्थेने अनेक उपक्रम जिल्हा स्तरावर आणि मध्यवर्तीवर घेत असते. त्यातलाच मध्यवर्तीवर घेतलेला हा उपक्रम म्हणजे एक सुंदर सोहळा, कवितेचा आणि पावसाचा. किती विविधतेने यात पाऊस नटला, बरसला, सृष्टी दवात नाली. म्हणजे पावसाचं किती सुंदर सुंदर कौतुक सोहळे आपण प्रत्येकीच्या कवितेतनं आपण आज ऐकले. ज्योत्स्नाताई, सुनेत्राताई आणि सर्व रसिकांनी या सर्व कवितांना अतिशय उत्तम आणि भरभरून दाद दिली. आणि ते मला अतिशय कौतुकास्पद वाटलं की प्रत्येकाच्या कवितेनंतर त्याच्यावर रिमार्क्स येत होते आणि छान वाटत होतं. अनुप्रिता कोगजे हिने सुंदर सूत्र संचालन केलं आणि कोकण विभागाने जबाबदारी घेऊन सादर केलेलं हे कवी संमेलन म्हणजे एकंदर आनंदाची पर्वणी. जवळपास 23-24 जास्तही असतील, बहुतेक 27-28 जणींनी या संमेलनात सहभाग घेतला. उद्घाटक म्हणून आलेल्या ज्योत्स्नाताईंचं आणि कोकण विभागाच्या अध्यक्षा सुनेत्राताई भिडे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभिक केलेलं मनोगत अतिशय सुंदर आणि परिस्थिती आणि आपल्या प्रसंगाला अनुरूप असं छान होतं. एकंदरीत कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला असं मलाही मनापासून वाटतं. आणि सर्वात महत्वाचं असं की कार्यक्रमाची सांगता आपल्या अध्यक्षांच्या सुंदरशा कवितेने झाली, हेही अतिशय चांगलं. तेव्हा सख्यांनो, परत एकदा पुढच्या कार्यक्रमात म्हणजे ज्योत्स्नाताईंनी म्हटल्याप्रमाणे की वर्षभरात 2 कार्यक्रम असायला हवे मध्यवर्तीवरचे, तर ते असे असायला हवे जेणेकरून आपण परत वारंवार भेटू, एकमेकांची ओळख होईल, आपण एकमेकांना जाणून घेऊ शकू. जसं मला कोणी जाणत आहे, शुभांगी गान कोण आहे हे कोणाला बहुतेक माहित नसावं, पण मी मध्यवर्ती संस्थेची कार्यवाह आहे. या अनुषंगाने मला असं सांगायचं की एकंदरीत हा जो आजचा कार्यक्रम आहे हा अतिशय सुंदररित्या संपूर्ण झाला. सर्वांनाच तो अतिशय आवडला असावा. तेव्हा सगळ्यांनो, रात्र आता पावसामध्ये आणि पावसाच्या आठवणीत चिंब भिजवा आणि रात्रीचा आनंद घ्या. धन्यवाद. धन्यवाद. छान, मस्त, चांगला बोललात. थोडक्यात त्यावर पण चांगला बोललात एकदम. सुंदर मनोगत बर का, सर्व समावेशक सगळ्यांचा उल्लेख मस्त, एकदम छान. आणि महत्वाचं म्हणजे शुभांगीताई अतिशय उत्कृष्ट ऐतिहासिक लेखिका आहेत. त्यांच्या अतिशय छान छान कादंबऱ्या प्रकाशित आहेत. आणि आपल्या माननीय शुभांगीताई भरभडे ह्या त्यांची बहीण आहेत, ही त्यांची अजून एक ओळख आहे. आणि दोघी बहिणी अतिशय उत्तम लेखिका आहेत. आपल्या सिद्ध लेखिकेला त्यांचे आशीर्वाद, त्यांचा सहवास आणि त्यांचा सहभाग मिळतोय, ही आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. ठीक आहे, आता आभार प्रदर्शन. यानंतर आमच्या रत्नागिरीची आमची ऋतुजा म्हणजे आमच्या कार्याध्यक्ष ऋतुजा कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी उमा जोशीला विनंती की जिने आज सगळी टेक्निकल बाजू आपली सांभाळलेली आहे, एकमेकांचे आवाज एकमेकांपर्यंत पोहोचवले, सगळ्यांना स्क्रीनवर दाखवलंय, छान छान फोटो काढले आणि स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा जिने केलेलं आहे. तर मी तिला विनंती करते की तिने सगळ्या उपस्थितांचे आभार मानावे आणि कार्यक्रमाचा समारोप करावा.
उमा एकच मिनिट. नमस्कार. चिंब अशा कवितांमध्ये आपण भिजलेले आहोत आणि एका अत्यंत लोकशाही अशा आता सुरुवात आहे. कार्यक्रमाचं काम माझ्याकडे दिलं आहे, म्हणजे आभार प्रदर्शन. चमचा ठेवला होता ना मी इथे. आम्ही सिद्ध लेखिका मध्यवर्ती संस्था यांनी हा उपक्रम आम्हाला कंडक्ट करायला दिला, याचं संयोजन आमच्याकडे दिलं, त्याबद्दल संस्थेचे आभार. त्याचप्रमाणे अध्यक्षा माननीय पद्माताई हुर्शिंग, ज्या आज येऊ शकल्या नाहीत, पण त्यांनी वेळोवेळी काही सूचना केलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे आभार. तसेच आजच्या आपल्या कवी संमेलनाच्या उद्घाटक माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे, ज्या आपल्या या आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी उद्घाटनपर आपलं जे भाषण आणि आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते खूपच सुंदर होतं आणि त्यांची कविताही तितकीच सुंदर होती, त्यामुळे त्यांचेही आभार. तसंच पद्माताईंची जी कविता त्यांनी त्या म्हणणं अपेक्षित होतं अध्यक्ष समारोपासाठी, पण ती त्या येऊ न शकल्यामुळे अस्मिताताईंनी म्हटली. अस्मिताताईंनी ती खूप छान प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवली, त्यामुळे अस्मिताताईंचे आभार. अध्यक्ष समारोपासाठी पद्माताईंच्या ऐवजी त्यांनी शुभांगीताई गान यांना सांगितलं आणि त्यांनी त्यांचं मत आपल्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत पोहोचवलं. त्या कार्यवाह आहेत आणि आज या कार्यक्रमामुळे आम्हाला निदान ही कोण माणसं आहेत सगळी हे तरी कळलं. इथपर्यंत फक्त नावच माहिती असतात आपल्याला. जिल्हा पातळीवरील सर्व ज्या अध्यक्ष, कार्यवाह किंवा कार्याध्यक्ष, सेक्रेटरी, त्या सगळ्यांना एरवी सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या खूप धावपळ करत असतात आणि त्यांना सहभाग घेता येत नाही. हे लक्षात घेऊन त्या सगळ्यांसाठी असं काहीतरी करावं असं वाटतं. हे त्या संस्थेचं खूप मोठेपण आहे, त्यामुळे सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे, तसंच आमच्या कोकण विभागाच्या ज्या कार्याध्यक्षा जिल्हाध्यक्ष आहेत सुनेत्राताई, की त्या नेहमी आम्हाला प्रोत्साहन देत असतात की किंवा आपण करूया, जमेल करूया, तुम्ही सगळ्या आहात आपण करूया, असं सातत्याने म्हणत असतात. त्यामुळे नवीन नवीन काही ना काही करायची इच्छा होते, त्यामुळे त्यांचेही आभार. एकूणच नियोजनामध्ये काही त्रुटी असतील किंवा आमच्या कार्यक्रम घेण्यामध्ये काही कमतरता असतील तर तुम्ही सगळ्यात मोठ्या मनाने त्या माफ कराव्यात. इथून पुढे अजून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करू आपण अशी मला खात्री वाटते आणि मी अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने आपला कार्यक्रम इथे समाप्त झाला असं जाहीर करते. धन्यवाद. शुभरात्री. छान छान. आणि मुख्य म्हणजे तांत्रिक बाजू तू छान सांभाळल्यामुळे तुझे सुद्धा मनापासून आभार. सूत्रसंचालन सुंदर केल्यामुळे अनुकृताचे आभार आणि ऋतुजाने तिकडे संपूर्ण कोकण टीमचे आभार. अनुप्रिता, उमा आणि सुनेत्राताई, तुमचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. छान झाला कार्यक्रम. कोकण विभागाने खूप छान आयोजन केलं. तुम्ही आणि तुमच्या सुंदर झाला कार्यक्रम. सगळ्या कोकण सख्यांचे आभार. आम्ही विशेष म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे, मध्ये उठून कुठेही गेले नाही. आम्ही पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी थांबलेली आहे. आता मात्र मी रजा घेते. सगळ्यांची धन्यवाद. धन्यवाद. चला मी पण ओके. अच्छा, पुन्हा भेटू. ऋतुजा आली का लाईट? बाय. हो, अहो आमच्या इथे ट्रान्सफॉर्मर जळलाय, त्यामुळे सध्या खूप प्रॉब्लेम आहेत लाईटचे. बाय. नाही केली 5 मिनिटं येतात.